उपस्थित आदरणीय भडसावळे सर, ज्यांची परवानगी घेऊन आणि ज्यांच्या आदेशाने मी त्यांच्या आधी उभा आहे इथे, त्याशिवाय इथे उपस्थित स्मार्ट वेलफेअर फाउंडेशनचे सर्व सन्माननीय सदस्य, उपस्थित शेतकरी, माझे सगळे मित्र आणि कृषी पर्यटन प्रेमी, आपण विदर्भातील कृषी पर्यटन आणि संधी या विषयावर आजचं वर्कशॉप घेतो आहे. कृषी पर्यटन म्हणजे काय? कृषी पर्यटन म्हणजे शेतातील पर्यटन. शेती आणि पर्यटन यांचं एकत्र पर्यटन म्हणजे कृषी पर्यटन. शहरातली गर्दी, प्रदूषण व दैनंदिन जीवनातला ताण कमी करण्यासाठी कमीत कमी वेळात, कमीत कमी पैशात जास्त आनंद देणारे पर्यटन म्हणजेच कृषी पर्यटन. कृषी पर्यटन केंद्राला जाण्यासाठी लागणारा कमी वेळ, लागणारे कमी पैसे, शेतातील प्रसन्न वातावरण, शेतकऱ्यांकडून आपुलकीने प्रेमाने मिळणारी वागणूक आणि यामुळे जो आनंद मिळतो, जो जीवनातील ताण कमी होतो, हे सर्व अतिशय कमी पैशात, कमी वेळात होते. त्यामुळे कृषी पर्यटन केंद्र आता सध्या खूप चांगल्या पद्धतीत चालू आहेत. आपल्याला नागपूरच्या आजूबाजूला बऱ्याच कृषी पर्यटन केंद्राविषयी माहिती असेल. कृषी पर्यटन म्हणजे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती चांगली करण्यासाठी उत्पन्नाचा एक मार्ग, जोडधंदा, तोट्यातील शेती फायद्यात यावी, एवढा छोटा एक उद्देश कृषी पर्यटनात नाही आहे. कृषी पर्यटन ही एक संस्कृती आहे आणि भारताची संस्कृती शेती आहे. एक वेळेस अशी होती की 80% लोक शेतीवर होते, आता 65% लोक शेतीवर अजूनही अवलंबून आहेत. ही जी शेतीची संस्कृती आहे, ही ज्यांच्याकडे शेती नाही अशा गावात राहणाऱ्या लोकांनाही आणि शहरातल्या लोकांना कळावी म्हणून कृषी पर्यटन आपण सुरू केलेले आहेत. शेतकऱ्यांचा आर्थिक उत्पन्नासोबतच शेतीची संस्कृती लोकांना कळावी, हा एक त्याच्यामागचा खूप मोठा उद्देश आहे. कृषी पर्यटनाच्या बाबतीत मी तुम्हाला एक PPT दाखवतो. एका कृषी पर्यटन केंद्राचं प्रवेशद्वार आहे. या ठिकाणी असलेले खेळ, बाकी सगळं आपल्याला दिसते. तिथे बसण्याची व्यवस्था आणि आलेले पर्यटक दिसतात आहे. एक शिवार फेरी नावाचा एक प्रकार असतो कृषी पर्यटनमध्ये, तो आपल्याला दिसतोय. त्यानंतर तिथे असलेले सेल्फी पॉईंट किंवा लोकांना आवडते फोटो काढण्यासाठीच्या जागा आहेत. कृषी पर्यटनासोबत निसर्ग संवर्धन आलं पाहिजे म्हणून तिथे असलेलं निसर्ग संवर्धन आपल्याला दाखवतोय. कृषी पर्यटनासोबतच लोकांना प्राणी पक्ष्यांची खूप आवड असते. असलेले सगळे फुलं आहेत, फळं आहेत. कृषी पर्यटन हा शेतमाल विक्रीचा एक सगळ्यात प्रभावी माध्यम आहे असं मला वाटते. कारण शेतीमालाची विक्री शेतकऱ्यांच्या हातात नाही आहे. शेतमालाला रास्त भाव मिळत नाहीत, त्यामुळे शेतकरी कायमचा अडचणीत असतो. शेतीत कितीही उत्पादन झालं तरी त्याचा भाव शेतकऱ्यांच्या हातात नसल्यामुळे शेतीत कधीही फायदा होताना दिसत नाही. कृषी पर्यटनामुळे शेतकरी आपला उत्पादित माल येणाऱ्या पर्यटकांना विकू शकतात. त्यात काही प्रमाणात सूट दिली तरी ते पर्यटक नगदीमध्ये तो शेतमाल खरेदी करून आपल्याकडून घेऊन जातात. हे पर्यटक हा जो आपल्याकडून माल घेऊन जातो, त्यानंतर तो आपल्यासाठी परमनंटचा एक ग्राहक बनतो आणि तो आपल्यासोबतच आपल्या 5-50 मित्रांना हे सांगतो की बा इथे असा असा कृषी माल आहे आणि तो खूप चांगल्या भावात, चांगल्या क्वालिटीचा आहे. त्यामुळे आपल्याला सर्वात चांगला एक शेतीच्या मालाच्या विक्रीचं प्रभावी माध्यम आहे असं मला वाटते. कृषी पर्यटन करत असताना एक शिवार फेरी केल्या जाते. त्या शिवार फेरीमध्ये बैलबंडी किंवा ट्रॅक्टरमध्ये लोकांना आजूबाजूच्या शेतात किंवा परिसरात फिरवल्या जाते आणि त्यासोबतच तिथे असलेले छोटे छोटे जे कारागीर असतात, लोहार आहेत, कुंभार आहेत किंवा अन्य कारागिरांकडून ते माल विक्री करतात. त्यामुळे गावातल्या देखील मालाला चांगला भाव मिळतो आणि शिवार फेरीमध्येच
या पर्यटकांना आपण आजूबाजूच्या शेतात घेऊन जातो, जे आपल्याकडे उत्पादन होत नाही त्यांच्याकडे देखील हे लोक आपला खरेदी करतात. त्यामुळे आजूबाजूच्या आणि आपल्या पूर्ण एरियात देखील याचा फार चांगला परिणाम दिसून येतो. तुम्हाला मध्ये मध्ये PPT दाखवतोय, ज्याच्यामुळे तुम्हाला ठाकूरवाडी हा एक व्हिडिओ आहे नागपूरजवळ ठाकूरवाडी म्हणून आहे तिथल्या पर्यटन केंद्राचा. Thakurwadi is an agricultural land spread across 16 acres in the picturesque location near Boar Tiger Reserve. It is surrounded by hillocks from where the view is captivating. The migratory birds are the regular visitors in the Boar River flowing by. The visitors can see and experience the agricultural practices. They can see various crops that we grow here, like turmeric, custard apple, and many more. The crops are grown organically using biofertilizers. Next up is trekking. On the bank of the Boar River and the buffer area of the Boar Tiger Reserve, which are the ideal places for a trek, the excitement is real as you walk along the uncharted route with the natural impediments. While on the trek, our visitors get to enjoy some other activities like fishing and bird watching. These treks are done under the supervision of the staff members, keeping in mind the safety of our guests. We also have a lot of frolicsome activities to do for our guests during their visit. The activities include bullock cart ride, tractor ride, farm tour, archery, and many more. During the visit, we also give the experience of picking fresh fruits and vegetables directly from the farm to our guests. The food that we provide here is made fresh from the vegetables that are grown in our farms, and thus the good quality of food is guaranteed. This place is the perfect location for hosting picnics, get-togethers, reunions, photo shoots in its enchanting beauty of the surrounding, and any other destination events, as it is only 50 kilometers from Nagpur and close to other districts too. This place is the perfect location as it is surrounded by jungle rich in its biodiversity, and there are forest safaris which you can enjoy too. The jungle safari can be clubbed with a day visit to Thakurwadi. Thakurwadi is the perfect place for a getaway with your friends or family. तसा आपला विषय आहे की विदर्भातल्या संधीच्या आधी आपण त्याच्यातल्या अडचणी पाहू. विदर्भातलं वातावरण पाहता 12 महिने इथे ॲग्री टुरिझम चालेल का, कृषी पर्यटन चालेल का, किंवा ते शक्य नाही अशी एक धारणा झाली आहे किंवा नेहमी याविषयी बोलल्या जातं आहे. पण जवळपास सर्व कृषी पर्यटन केंद्राचा अनुभव पाहता असं लक्षात आलं की हे शक्य आहे. प्रत्येक ऋतूचं आपलं आपलं एक वैशिष्ट्य असते. पावसात ओलं होणे किंवा पहिल्या पावसात ओलं होणे ही प्रथा अजूनही सुरू आहे. त्याच्यामुळे पावसात ओलं होणे, चिखलात खेळणे, त्याला मड डान्स म्हटलं जाते आजकाल, पावसाळ्यात फुटबॉल खेळला जातो, भजिया आणि चहा पार्टी, असं एक पावसाळ्यात कृषी पर्यटन केंद्रात जर अशा काही गोष्टी सुरू केल्या तर नक्कीच पावसाळ्यात आपण कृषी पर्यटन करू शकतो. महाराष्ट्र शासनाची 2016-17ची एक पॉलिसी आहे, गाईड आहे, ज्यात असं म्हटलं आहे की शाळांचे टूर हे फक्त ॲग्री टुरिझम सेंटरलाच नेले पाहिजे, कृषी पर्यटन केंद्रालाच तिथली व्हिजिट केली पाहिजे. जर खरोखर हे टूर्स, हे शाळेतल्या मुलांच्या ट्रिप जर कृषी पर्यटन केंद्राला आल्यात तर निश्चितच त्याचा फायदा कृषी पर्यटनाला होईल, पण मुलांनाही त्याच्यासोबत शेती आणि निसर्ग शिकता येईल. आज सर्वकडे असं बोललं जाते की बा मुलं शेतीपासून खूप दूर गेले आहेत, प्रत्येकाच्या घरात शेती आहे पण मुलं शेतीकडे पाहत नाहीत. त्याचा फायदा देखील मुलांना होईल. हिवाळा तर हा कृषी पर्यटनाचाच ऋतू आहे. या ऋतूमध्ये हुरडा पार्ट्या, किटी पार्टी, सिनियर सिटीजन्सच्या सहल, मीटिंग्स, बऱ्याच संस्थांच्या AGM आजकाल कृषी पर्यटन केंद्रावर होतात.
विदर्भातील उन्हाळा हा कृषी पर्यटन केंद्रांना किंवा कृषी पर्यटनासाठी पूरक आहे असं बरेचदा खोडून काढलं जातं किंवा म्हटलं जातं की हे शक्य नाही. पण जर आपण पार्ट्समध्ये सकाळ आणि संध्याकाळी कृषी पर्यटन जर केलं उन्हाळ्यात तर ते बऱ्याच ठिकाणी सक्सेस होतं किंवा सक्सेस झालेलं आहे. सकाळी निसर्ग निरीक्षण, पक्षी निरीक्षण, तिथे असलेल्या आंब्याच्या बागा असतात बऱ्याच ठिकाणी किंवा झाडं आहेत, अशा ठिकाणी सकाळचं पर्यटन होत असते. तर संध्याकाळी पर्यटकांसाठी स्थानिक कलाकारांकडनं पारंपरिक पद्धतीचं नृत्य, गायन, वादन इत्यादी कार्यक्रम ठेवून संध्याकाळी देखील मनोरंजन केलं जाऊ शकतं. त्यात पारंपरिक कला शिकवल्या जातात आणि त्यानंतर रात्रीचं सहभोजन आणि तिथे गप्पा केल्या जाऊ शकतात. असं सकाळ आणि संध्याकाळी देखील भर उन्हाळ्यात कृषी पर्यटन शक्य आहे. विदर्भात टायगर टुरिझमला खूप चांगला स्कोप आहे. टायगर टुरिझम अतिशय चांगल्या पद्धतीने सुरू आहे. येणाऱ्या पर्यटकांना जर कृषी पर्यटनाची जोड दिल्या गेली आणि त्यांना जर सांगितलं गेलं की आपण 1-2 दिवस जे टायगर टुरिझमसाठी येतात त्याशिवाय 1-2 दिवस आपण कृषी पर्यटनासाठी विदर्भात राहा, तर याला एक चांगली जोड मिळेल आणि एक व्यवस्थित पूरक व्यवसाय म्हणून कृषी पर्यटन हा त्यासाठी चालू शकतो. कृषी पर्यटन केंद्र आर्थिकदृष्ट्या परवडण्यासारखे आहेत का, असा एक बरेचदा विषय लागतो. मला असं वाटतं की जे आपल्या इथे सण असतात, प्रथा परंपरा आहेत, त्याचा जर आपण फायदा घेतला. नागपंचमीला झुले लावल्या जातात. नागपंचमीच्या दिवशी आपण झुले लावून तो एक कार्यक्रम घेऊ शकतो. दिवाळीत आलेले घरातले पाहुणे, पारिवारिक सदस्य, मित्र यांना कमी वेळात कमी खर्चात आपण जास्त चांगला पाहुणचार कृषी पर्यटन केंद्रावर देऊ शकतो. 31 डिसेंबरला नववर्षाचं स्वागत हे शुद्ध शाकाहारी भोजनाने आणि धूम्रपान विरहित करू शकतो. होळीला नैसर्गिक फुलापासून बनवलेल्या रंगात मड डान्स, रेन डान्स, तलाव, तिथे पोहणे अशा पद्धतीने आपण साजरा करू शकतो. उन्हाळ्यात माहेरी आलेल्या मुलींसाठी व पाहुण्यांसाठी आम्ररसाची रसाळी किंवा पंगत होऊ शकते. आंब्यांपासून बनवणारे सर्व पदार्थ आपण त्यात ठेवू शकतो. पने, आम्रखंड, रस, आम्र आईस्क्रीम असे अनेक पदार्थ ठेवून आपण तिथे आंबा महोत्सव देखील करू शकतो. असे जेवढे सण किंवा प्रथा परंपरा आपल्या एरियात सुरू आहेत किंवा आपल्या इथे प्रत्येक गावात कुठल्या तरी देवाची एक यात्रा असते, त्या दिवशी किंवा त्या वेळेत आपण त्या कृषी पर्यटन केंद्राला जर व्यवस्थित लोकांना समजावून सांगू शकलो तर नक्कीच या संधी उपलब्ध होऊ शकतात. त्यामुळे मला असं वाटते की विदर्भात 12ही महिने आपण कृषी पर्यटन केंद्र चालवू शकतो आणि अशा अनेक संधी उपलब्ध आहेत. तरी देखील कृषी पर्यटन केंद्र खूप कमी प्रमाणात आहेत. जेवढे कृषी पर्यटन केंद्र चालू केले जातील तेवढे निश्चित चांगले चालू आहेत. आज आपल्या इथे बरेच कृषी पर्यटन केंद्र ओनर आहेत जे आपला अनुभवही सांगतात आहे. मी काही तुम्हाला PPT पण दाखवतो आहे. मांडळजवळचं एक पर्यटन केंद्र आहे. प्रत्येक पर्यटन केंद्रात, कृषी पर्यटन केंद्रात अलग अलग सोयी आहेत. अलग अलग त्या एरियाप्रमाणे तिथे केलेल्या घरं आहेत किंवा वास्तू आहेत, राहण्याच्या व्यवस्था आहेत, किचन आहेत, डायनिंग आहेत. तिथल्या लोकलचे जे काय साहित्य उपलब्ध असते त्यात त्यांनी केलेले घरं आहेत तिथे. पळसबाग आहे शेवटचं. पळसबाग. हे पळसबाग ॲग्री टुरिझम सेंटर आहे. इथे येणाऱ्या पर्यटकांचे मी तुम्हाला काही फोटोग्राफ्स दाखवतोय. इथे असलेली राहण्याची व्यवस्था, इथले खेळ, सर्व बघता आपल्या सर्वांना नक्कीच याचा विश्वास आला असेल की कृषी पर्यटन केंद्र निश्चित आपल्या इथे 12ही महिने चालू शकतात आणि एक चांगली संधी आहे. या संधीचं शेतकऱ्यांच्या मुलांनी सोनं करावं. आपली शेती विकून दुसऱ्या कोणाकडे नोकरी करण्यापेक्षा स्वाभिमानाने जगून
आपल्या शेतीत आपण निश्चितच शेतीसोबत जोडधंदा सुरू करू शकतात. एवढं बोलून मी थांबतो. धन्यवाद. मी आदरणीय भडसावळे सरांना विनंती करतो की त्यांनी कृपया मार्गदर्शन करावं. भडसावळे सरांचा परिचय घेण्यापेक्षा सगुणा बाग या एका नावातच सरांचं पूर्ण माहिती आणि व्यक्तिमत्व समजते. सर प्लीज. अतिशय छान माहिती. बरं झालं तुम्हालाच मी अगोदर विनंती केली. असं आहे की हो खरंच नक्की म्हणजे मी कृषी पर्यटन हा शब्दही नव्हता त्यावेळेला. कृषी पर्यटनाची सुरुवात सगुणा बागेमध्ये झाली, योगायोगाने झाली. आणखीन तो एक ॲक्सिडेंटच होता. कृषी पर्यटनाची सुरुवात सगुणा बागेमध्ये 1985 साली झाली. आणि तुम्ही सांगितलेल्या माहितीला धरूनच मी काही गोष्टी बोलतो की तुम्ही सांगितलात की कृषी पर्यटन ही विदर्भाची फार मोठी गरज आहे आणि त्यांनी नुसतंच फक्त पैसे मिळणं हे उद्देश नसून त्याच्यामध्ये खूप मोठा असा हे आहे. आणि कृषी पर्यटन म्हणजे काय हे पण तुम्ही सांगितलं. छान फोड करून सांगितली. ती मी थोडीशी शब्दबद्ध केलेली आहे त्यामुळे मी ती सांगतो सगळ्यांना. इथे जे तुमचे सगळे सहकारी इथे आहेत की जे सगळे कृषी पर्यटन करतात. मला कळलं की इथे बरेच लोक कृषी पर्यटन करतायत. जरा बघूया बरं हातवरती करा किती जण कृषी पर्यटन करतायत. हो, जिकडे तिकडे भरपूर चांगले आहेत, भरपूर आहेत. छान छान छान, व्हेरी नाईस. तर कृषी पर्यटन म्हणजे काय? कृषी पर्यटनाची जी व्याख्या केली ती अशी आहे की स्वतः शेतकऱ्याने आपल्या फळत्या फुलत्या शेतावरच आयोजित केलेलं आनंददायी शिक्षण व मौज यांचा सहज सुंदर मिलाफ. स्वतः शेतकऱ्याने आपल्या फळत्या फुलत्या शेतावरच आयोजित केलेलं आनंददायी शिक्षण व मौज यांचा सहज सुंदर मिलाफ. हेच सगळं त्यांनी महाजनदादांनी छान पद्धतीने तुम्हाला सगळ्यांना सांगितलं. तर विदर्भासाठी सुद्धा ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे की याच्यामध्ये खूप मोठा उद्देश आहे. तो खूप मोठा उद्देश काय? तर जरासं पुन्हा मी तुम्हाला हिस्ट्रीमध्ये जातो. आणखीन थोडं कृषी पर्यटन अगोदर फोटो दाखवतो. सगुणा बागेत तुम्हाला घेऊन जातो. आमच्या कृषी पर्यटन शेताचं कृषी पर्यटन केंद्राचं नाव आहे सगुणा बाग. तर सगुणा बाग जे आहे तिथे हे सगळ्या गोष्टी आहेत. उदाहरणार्थ अगोदरचा जो फोटो होता हे वेगवेगळ्या प्रकारचे मला असं वाटतं IITचे विद्यार्थी आहेत. हा जरा बंद कर. हॅलो हा बंद करून घ्या. तर IITचे विद्यार्थी आहेत हे आणि ते सगळे आले होते सगुणा बागेमध्ये. म्हणजे विद्यार्थी येतात ही एक फार महत्त्वाची गोष्ट नाही का सांगितली की विद्यार्थ्यांसाठी कृषी पर्यटन फार महत्त्वाची गोष्ट आहे. आणखीन तसं छोटी छोटी कुटुंबं पण येतात आणि सगळ्यांना साध्या साध्या गोष्टी आहेत. कृषी पर्यटनामध्ये सगळ्यात महत्त्वाचं मी म्हणलो की फळती फुलती शेती पाहिजे. आणि दुसरी गोष्ट त्या व्याख्येमध्ये आलेली नाही ती म्हणजे अनोळखी पाहुण्याची सेवा करण्याची इच्छा पाहिजे. ह्या दोन गोष्टी तर सहज असतात. कोणीही जो शेतकरी कृषी आणि पर्यटन, कृषी जर असेल फळती फुलती शेती असेल आणि अनोळखी पाहुण्याची तर सगळे कोणीही आपल्याकडे आलेले सगळे आनंदी होऊन जातात. त्याच्यामध्ये मग तिथे आपल्या इथे गावामध्ये काही गोष्टी असतील. सगुणा बागेमध्ये आमच्या संपूर्ण परिसरामध्ये लहान मोठी मुलं येतात आणि त्यांना सगळ्यांना मल्लखांब आणि कबड्डी ह्याचं शिक्षण दिलं जातं. रोज संध्याकाळी 6 ते 9 असं 2-3 तास 60-70 मुलं येतात. त्यांना न्यूट्रिशियस अन्न वगैरे दिलं जातं. स्पेशल कोच आहे आणि अतिशय सुंदर कार्यक्रम करून जातात. आणि शहरामधून आलेले लोक मल्लखांब म्हणजे काय इथपासून लोकांना माहिती नसतं. मला खात्री आहे की तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनीसुद्धा मल्लखांब पाहिलेला नसेल. खरं तर ती कला इथे महाराष्ट्रामध्ये जन्माला आली आणि आता परदेशामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती चाललेली आहे आणि कदाचित ऑलिम्पिकमध्ये सुद्धा येण्याची शक्यता आहे. तर हे मल्लखांबाचे कार्यक्रम तिथली स्थानिक मुलं अतिशय छान पद्धतीने करून देतात. परंतु कोणालाही वाटेल आपल्या शेतावर असं पर्यटकांनी फुलून जावं. काल रविवार होता. माझी खात्री आहे की काल सगुणा बागेमध्ये 300-350 पाहुणे होते. सहजपणे असतात. आणि कोविडच्या अगोदर 400, 500, 600 असे संख्येने लोक असायचे. वीकडेलासुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोक येत असतात. शाळा कॉलेज तर आपली शेतं आहेत. शेतांच्या मधली जी जागा आहे ती जागा आपल्या पर्यटकांसाठी आपण वापरू शकतो आणि अशा प्रकारे कृषी पर्यटन फार छान होऊ शकतं विद्यार्थ्यांचे. पण मंडळी
हे जे सगळे अगोदरचे तुम्ही फोटो पाहिलेत, हे सगळं सगुणाबाग इतकी सक्षम नव्हती, इतके सहजपणे आम्ही पैसे खर्च करू शकत नव्हतो. या सगळ्याची सुरुवात अतिशय छोटी झाली. ती हे माझे आईवडील आहेत. मी नुकताच अमेरिकेहून आलो होतो आणि आमच्या लक्षात असं आलं की समाजामध्ये आम्ही शेतकरी ठरलो. वडिलांनी सांगितलं तू फक्त शेती करायची आणि शेती करून अशी शेती कर की जी इथले आजूबाजूचे शेतकरी आहेत त्यांना सगळ्यांना चांगलं काहीतरी त्यातनं मार्ग मिळेल, अशा प्रकारची शेती करायची. आणि ती शेती करत असताना आमच्या एक फार महत्त्वाची गोष्ट लक्षात आली की सगळ्या समाजाने आम्हाला शेतकरी ठरवलं. शेतकरी म्हणजे तो अतिशय लहान, सगळ्यात शेवटचा, या देशातला सगळ्यात शेवटचा माणूस म्हणजे शेतकरी, असं आम्हाला ठरवलं. म्हणजे अत्यंत अपप्रतिष्ठित. मी अमेरिकेहून आलो होतो, अत्यंत प्रतिष्ठित परिस्थितीतून आलो होतो. माझ्या पत्नीने कॅन्सर इम्युनॉलॉजीमध्ये MSc केलेलं आहे. आम्ही प्रतिष्ठित परिस्थितीतून आलो, पण शेतकरी झाल्याबरोबर आम्हाला कोणी बोलवे नसे झालं, आम्हाला आमच्याकडे कोणी येत नसे, किंवा कुठे गेलं तर समाजामध्ये कोणत्याही प्रकारचं मानाचं स्थान नव्हतं. ही अपप्रतिष्ठा आम्ही 1-2 दिवस नाही, 2-3 महिने नाही, 10 वर्ष काढली. जेव्हा आम्ही ही पृथ्वी सोडून जायच्या बेतात होतो, अशा वेळेला आमच्या घराच्या पायरीवर एक मोठा विषारी साप आला आणि तो मी मारला. मारल्यावर मला दुःख झालं. तेव्हा ठरवलं की आता साप मारायचा नाही, साप पकडायचा. बस 10 दिवसामध्ये समोरच्या शेतामध्ये मोठा नाग आला. ही गोष्ट आहे साधारण 80-82च्या दरम्यानची गोष्ट आहे. तो नाग आलेला पाहिल्यावर मी पकडला आणि तेव्हापासून मी सापवाला झालो. सापवाला झाल्याबरोबर लोक या या या, ज्यांनी मला पाणी विचारलं होतं, घरामध्ये बोलवून चहा द्यायला सुरुवात केली. कोणाच्या घरात शेतात साप आला की लोक बोलवत असत. आणि अशा प्रकारे एकाएकी प्रतिष्ठा मिळायला लागली मी सापवाला झाल्याबरोबर. त्याच्यानंतर आम्ही साप, खूप विषारी साप मोठ्या प्रमाणात ठेवून त्याचं व्हेनम एक्स्ट्रॅक्शनसुद्धा शिकलो. आणि सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, जे आता कोविड वॅक्सिनवाले आहेत, त्यांचं 6-7 वर्षासाठी लागणारं अँटीव्हेनमसाठी लागणारं व्हेनम हे मी त्यांना सप्लाय केलं. पण सापामुळे माझ्या जीवनात प्रतिष्ठा आली आणि शेती करता करता प्रतिष्ठा मिळायला लागली. आणि असे साप बघण्यासाठी जेव्हा लोक आले, त्यांना मी दाखवलं की हे झाड तुम्हाला माहिती आहे का, तर त्यांच्याकडे त्यांना काही माहिती नव्हतं. ते झाड माहिती नव्हतं, ते पीक माहिती नव्हतं, कशाचे त्यांनी कधी गाईच्या पाठीवर थाप मारलेली नव्हती. तर ह्या गोष्टी जेव्हा शेतकरी म्हणून मी त्यांना अनुभूती द्यायला सुरुवात केली, त्यांना माहिती सांगायला सुरुवात केली, तेव्हा ते गेले आणि त्यांनी आणखीन कोणाला तरी पाठवलं, ते गेले आणि त्यांनी कोणाला तरी पाठवलं. आणि ह्याची सुरुवात जेव्हा झाली तेव्हा महाजनसाहेब आमच्याकडे 4 सारखे पेले नव्हते आणि 4 सारखी ताटं नव्हती. अतिशय कठीण अवस्था. अमेरिकेहून येऊन 10 वर्ष झाल्यानंतरची परिस्थिती मी तुम्हाला सांगतो आहे. कारण वडीलसुद्धा स्वातंत्र्य लढ्यामधनं, फाशीची शिक्षेतनं सुटून आलेले होते आणि नंतर समाजसेवेला त्यांनी वाहून घेतलं होतं, आदिवासी समाजाच्या सेवेला. त्यामुळे आर्थिक स्थिती आमची अतिशय कठीण होती. अशा स्थितीमध्ये कृषी पर्यटनाचा जन्म झाला. आणि तेव्हा लोक आम्हाला पैसे देऊ करत होते, पण पुढची 5 वर्षे आम्ही पैसे पण घेऊ शकत नव्हतो. समाजसुधारकाच्या मुलांनी आलेल्या पाहुण्याकडनं पैसे कसे घ्यायचे. म्हणजे पैसा फार कमी महत्त्वाचा आहे. कृषी पर्यटन ज्याला ज्याला सुरू करायचं आहे, महाजन दादांनी तुम्हाला सांगितलं की तुमच्यापैकी इथे जमलेल्या प्रत्येकजण कृषी पर्यटन सुरू करू शकेल. किंबहुना अशीच माझीसुद्धा पक्की धारणा आहे की या देशाचा प्रत्येक शेतकरी कृषी पर्यटन करू शकतो. तुमच्या इथली उष्णता काय, याच्याहीपेक्षा दुपटीची उष्णता असलेल्या वाळवंटामध्ये लोक जातात. कितीतरी लोक तिथे जातात, बर्फात जातात, पुरात जातात, वादळात जातात, कशाही कामासाठी, पर्यटनासाठी जातात. पण लक्षात जे त्यांच्या राहतं लोकांच्या, ते तुम्ही जेवायला काय दिलं किंवा फर्निचर कसं होतं हे नाही लक्षात राहत. तुम्ही किती मनापासून त्यांची सेवा केलीत आणि मग ते जाऊन दुसऱ्या पाहुण्यांना सांगतात आणि असे सगळे लोक यायला लागतात. कृषी पर्यटनामध्ये अशा प्रकारे 35-40 वर्षापूर्वी जेव्हा सगुणाबागेत सुरुवात झाली तेव्हाही आम्ही जाहिरात केली नाही, आजही करत नाही. आता तर मी तिथे गेले 10-15 वर्ष, 2006पासून बघत पण नाही. मुलगा बघतो. आम्ही अजूनही ती जाहिरात करत नाही. आणि तरीसुद्धा आपल्याकडे खूप पाहुणे येतात. माथेरानला जायचं टाकून, आमच्या शेजारीच माथेरान आहे, माथेरानला जायचं टाकून सगुणाबागेमध्ये लोकांनी का यावं. जेव्हा तिथे धूळ होती, अतिशय बिकट परिस्थिती होती. हे माझे आईवडील आहेत. आणि अशा प्रकारे सांगायचं तात्पर्य मला एवढं असं होतं की तुमच्यापैकी प्रत्येकजण कृषी पर्यटन केंद्रधारक असू शकतो.
आणि कृषी पर्यटनाचं सगळ्यात महत्त्वाचं ध्येय हे पैसा नसून आपण जे सांगत होता दादा, ते ध्येय असं आहे की शेतकऱ्याला प्रतिष्ठा मिळावी, शेतकऱ्याला मित्र मिळावे आणि त्यामुळे शेतकऱ्याचा एकदा आत्मविश्वास वाढला की त्याच्यामधून तुम्हाला माहिती आहे मराठीमध्ये एक म्हण आहे, प्रयत्ने वाळूचे कण रगडिता. मगाशी आपल्याला ते गहूकर सांगत होते तेलाचं काहीतरी, तर ते तेलही गळ आपण रेतीतनं सुद्धा काढू शकतो जर आत्मविश्वास असेल तर. आणि तो आत्मविश्वास आपल्याला कृषी पर्यटनातनं शेतकऱ्याला येऊ शकतो. अतिशय कठीण अवस्था होती सगुणा बागेमध्ये. तुम्ही जर आत्ता एवढ्यात केव्हा कोणी आला असाल तर तुमचा विश्वास बसणार आहे की सगुणा बाग अशी होती की जिथे बारीकसं एक छोटं झुडूप पण नव्हतं 3 फुटाचं. आज सगुणा बागेमध्ये उन्हाची जागा शोधावी लागते. फार कठीण अवस्था होती, पाणी नव्हतं, नदीत पाणी होतं, एवढं एकच वाहन आमच्याकडे होतं किंवा त्याच्यानंतर एक छोटा पॉवर टिलर आला आणि त्याच्यामधून आम्ही पाहुण्याला आणायला सुरुवात केली. जसे हे सगळे कठीण दिवस, ही माझी पत्नी आहे, मला मदत करत होती शेतीमध्ये. ती पेरणी करते, म्हणजे तिचंसुद्धा कॅन्सर इम्युनॉलॉजीमध्ये MSc झालं आहे, अतिशय जगातल्या मोठ्या शास्त्रज्ञाबरोबर, पण संपूर्ण शेतीला वाहून घेतलं. ही व्हिडिओ आहे, कॅन यू प्ले इट. स्वित्झर्लंडमध्ये कृषी पर्यटन कसं करतात. स्वित्झर्लंडमध्ये मुलगा शिकत होता, त्याचे इन्स्टिट्यूटचे डायरेक्टरने मी भेटलो. हे स्वित्झर्लंडमधलं कृषी पर्यटन आहे. स्वित्झर्लंड देश तुम्हाला माहिती आहे पर्यटनासाठी 1 नंबरचा देश आहे. त्यांच्या इन्स्टिट्यूटच्या डायरेक्टरशी जेव्हा मी बोललो, त्यांना माझं प्रेझेंटेशन दाखवलं, तेव्हा त्यांनी सांगितलं आम्ही हेच करतो आहे, सगुणा बागेसारखंच आम्ही करतो आहे. त्यांच्याकडे जी मोठी मोठी सरोवर आहेत ती पोल्युटेड होती, डोंगर सगळे ओसाड होते, कारण त्यांच्या इथे 5-6 महिने 7 महिने बर्फ असतो, काहीच उगवत नाही. मग त्यांनी काय केलं, सरोवरातलं पाणी डोंगरावर नेलं, तिथे ते फवारणी केली, फिल्टर होऊन पाणी स्वच्छ होऊन आलं. तिथल्या शेतकऱ्यांना त्यांनी सांगितलं की तुम्ही गायी ठेवा. गायी ठेवण्याबद्दल त्याला काहीतरी खूप मोठं बक्षीस शेतकऱ्याला, आणि प्रति दिवशी 10 जे काही त्यांचे डॉलर काय मी आता विसरलो, फ्रँक्स का शिलिंग काय आहे ते, तर ते त्यांना आणखीन म्हणजे $10 रोज त्या प्रत्येक गाईला डेली रेशन. आणि एवढं करून जे दूध निघेल ते दूध त्यांनी खाली शहरामध्ये आणायचं नाही, तिथेच चॉकलेट करून किंवा काय करून त्याची विक्री करायची. अशी विक्री केलेली पावती दाखवली की जेवढ्याची विक्री झाली तेवढं सरकार परत पैसे देतं. असं त्यांनी शेतकऱ्याला खूप मदत केली. आणि त्या गायी कशा पाहिजेत त्यांनी सांगितलं, तर त्या गायीच्या गळ्यामध्ये घंटा पाहिजे. म्हणजे थोडक्यामध्ये काय, तर तुम्ही जर पाहिलं तर आता तिथले सगळे डोंगर हिरवेगार आहेत आणि तिथे फक्त एकच नाद आवाज, तो टिंग डिंग 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 डिंग, ते म्हणजे स्वित्झर्लंड. तर अशा प्रकारे स्वित्झर्लंडमधलं हे अमेरिकेतलं आवडलं तुम्हाला. अमेरिकेतला हा शेतकरी भोपळ्याचा शेतकरी, म्हणजे त्यांनी भोपळे काढून ठेवले, तर ती विक्री करायची होती. तर विक्री करण्यासाठी अट्रॅक्ट कसं करायचं शहरातल्या लोकांना, तर हे पिग रेसेस, तिथे म्हणतात त्याला पिग रेसेस, म्हणजे डुकरांच्या शर्यती. आणि मग अशा प्रकारे लोक सगळे जमा होतात, टाळ्या वाजवतात, ते रेस लावतात की तो 1 नंबर लाल फुली मारली आहे तो पहिला येणार का कोणच्या पहिला येणार असं. आणि अशा प्रकारे पुन्हा एकदा बघून घ्या छोटीशी अमेरिकेतलं थोडक्यामध्ये. आता आम्ही सगुणा बागेत काय करतो ते बघा. सगुणा बागेमध्ये पर्यटक जे येतात, जगभरातनं काही वेळा पर्यटक येतात, पण मुंबई पुणे शहरामध्ये आजूबाजूच्या भरपूर पर्यटक येतात. सगुणा बागेत आम्ही काय करतो ते बघा.
त्याला म्हणायचं WB राईड. WB राईड म्हणजे वॉटर बफेलो राईड. इतक्या साध्या साध्या गोष्टी ज्या आपण आपल्या शेतावर सहजपणे उपलब्ध असतात, त्याचं एक इंटरेस्टिंग अशा गोष्टी जर केल्या किंवा इंटरेस्टिंग पद्धतीने जर सांगितलं तर आपल्याला कोणत्याही प्रकारच्या फॅन्सी गोष्टी असायची गरज नाही. WB राईडचा अनुभव घेण्यासाठी खूप नानाविध प्रकारच्या देशातले लोक येत असतात आणि फार पॉप्युलर आहे वॉटर बफेलो राईड. हे बघण्यासाठी हिमाचल प्रदेशचे राज्यपाल मिस्टर VN कोगजे, विष्णू कोगजे, आता विश्व हिंदू परिषदेचे ते अध्यक्ष आहेत, ते राज्यपाल असताना हिमाचलचे 2दा आले होते आणि हिमाचलमध्ये हे कृषी पर्यटन मी सुरू करून देण्यासाठी बऱ्याचदा त्यांनी बोलावलं होतं. किंवा कृषी पर्यटन एकदा सुरू केलं की आपल्याकडे खूप नानाविध प्रकारचे पाहुणे येतात. हे जे ग्रहस्थ आहेत एकदम डाव्या बाजूला दिसत आहेत, ते इस्रायल देशाचे कृषीचे संशोधन डायरेक्टर ऑफ रिसर्च ॲग्रिकल्चर ARO, तिथले ते डॉक्टर इझॅक स्पिगेल म्हणून. नंतर तुमच्यापैकी काही जणांना हे इथे मध्ये जे थोडीशी दाढीवाले आहेत ते जे आहेत ते कोणाला माहिती आहेत का ICR सिस्टीमशी? ओके, या डॉक्टर अय्यप्पन आपले डायरेक्टर जनरल असताना सगुणाबागेमध्ये आले होते. सो अशी खूप छान छान मोठी मोठी माणसं येतात. हे गृहस्थ युरोपमधले होते. आपल्याला असं वाटतं की गोरी माणसं म्हणजे फार शहाणी असतील, त्यांना सर्वज्ञ असतील. पण हे गृहस्थ आले, मला म्हणाले शेतामध्ये काय आहे. त्यांनी शेतामध्ये काय म्हटलं, बरं झालं विचारलं, या इकडे आणि असं धरा आणि ते उपटून बघा. तर त्यांना वाटलं मी त्यांच्या शक्तीची परीक्षा घेतो आहे म्हणून त्यांनी असं धरून त्यांनी खाली उपटलं, जरा जास्त जोरात उपटलं. म्हणजे त्यांना वाटलं की कदाचित त्यांना जमणार नाही म्हणून त्यांनी जरा जास्त जोरात हिसका दिला आणि ते पार पाय वरतीने ग्रस्त खालती असं झालं. मला वाटलं की आता ह्यांना भरं खूप लागलं असेल आणि आता काय होईल आपलं. प्रत्यक्षामध्ये त्यांना आनंदच वाटला, कारण ते म्हणाले की हे जन्मभर म्हणे मी खाल्लं या शेंगा, पण त्या कुठे तयार होतात, कुठून येतात हे मला माहिती नव्हतं. इतक्या साध्या साध्या गोष्टी शेतकरी करू शकतो. किंवा ह्या कोण आहेत तुमच्यापैकी कोणाला माहिती आहेत का? हे आपल्या ऑलिम्पिक स्टार आहेत अश्विनी भागवत, किंवा अश्विनी भागवत आणि गगन नारंगचे हे शिक्षक आहेत डॉक्टर स्टास. तर असे नानाविध प्रकारचे लोक आपल्याकडे येऊ शकतात. कृषी पर्यटनाची जशी प्रगती होत गेली तसं तसं आलेले पैसे आम्ही त्या त्या कामामध्ये जास्त इन्व्हेस्ट करत गेलो आणि ते इन्व्हेस्ट केल्यामुळे आणखीन पाहुणे यायला लागले, जास्त पाहुणे यायला लागले. हे जे घर आहे या घराला आम्ही पॉन्ड हाऊस म्हणतो. म्हणजे हे तळं आहे, अशी 6 तळी सगुणाबागेमध्ये आहेत. या तळ्यामध्ये पावसाचं पाणी साठवलं जातं, त्याच्यामध्ये खाली मत्स्यशेती केली जाते आणि त्याच तळ्यामध्ये आता हे घर आहे, त्याचं पॉन्ड हाऊस असं नाव आहे. म्हणजे हे जवळजवळ 1.5 एकरचं जे तळं आहे त्या 1.5 एकरच्या तळ्यामधून आम्हाला एक 5-6 लाख रुपयाचे मासे मिळतात. पण कदाचित तेवढे किंवा त्याच्यापेक्षा जास्त पैसे ह्या एका छोट्या घरामधनं सुद्धा मिळतात. म्हणजे असं एकत्रितपणे इंटिग्रेशन ह्या सगळ्या गोष्टी, शेतकऱ्याला एकदा आत्मविश्वास आला की आत्मविश्वास आणि मित्र मिळायला लागले की शेतकरी आपोआप पुढे जायला लागतो आणि त्याच्यामधून अशा प्रकारच्या निरनिराळ्या कृती, हे मड हाऊस आहे. किंवा लोक जेव्हा येतात साध्या साध्या गोष्टी आपण त्यांना दाखवू शकलो पाहिजे. शेतकरी आपली अनुभव सिद्ध अशी माहिती जेव्हा शहरी पाहुण्यांना द्यायला सुरुवात करतो तेव्हा आपण प्रोफेसर बनतो आणि प्रोफेसर हे विद्यार्थी बनतात. आणि अशी जेव्हा सिम्बायोटिक रिलेशनशिप तयार होते त्यावेळेला खऱ्या अर्थी शेतकऱ्याला सन्मान मिळायला लागतो आणि शेतकऱ्याचा आत्मविश्वास वाढण्यासाठी, कारण सगळे पाहुणे म्हणतात अरे वा काय हुशार आहे हा माणूस. म्हणजे आपल्याला माहिती असलेलं, उदाहरणार्थ हे जे समोर सगळे हिरवा रंग एवढा विस्तृत दिसतो आहे, ह्या हिरवा रंगापासून आम्ही सोनं पिकवतो असं मी त्यांना सगळ्या शेतकऱ्यांना सांगतो आहे, आपल्या आलेल्या पाहुण्यांना सांगतो आहे. तर हे सोनं कसं पिकवायचं, तर मग सगळी प्रोसेस, सूर्यप्रकाश, फोटोसिंथेसिस, अन्ननिर्मिती. समजा तिथे 1 लाख रुपये निर्माण झाले आणि माझा खर्च 50,000 रुपये झाला. जे 50,000 रुपये माझ्याजवळ शिल्लक आहेत ते 50,000 रुपये मी जसं माझ्या पत्नीकडे नेऊन दिले, तर ती पत्नी काय करेल 50,000 रुपयाचं? काय करेल? सोनं खरेदी करेल. म्हणजे हे जे सोनं आहे हे कुठून आलं? ह्या हिरव्या रंगातून आलं. सो अशा प्रकारे ह्या सगळ्या गोष्टी आपण सगळं ह्या समजावून सांगितल्या पाहिजेत आपल्या पाहुण्यांना. तर अशा प्रकारे हे सगळं
कृषी पर्यटन फार सहज करता येतं. एक फार महत्त्वाचा प्रश्न शेतकऱ्यांना मी विचारू इच्छितो. आपल्या शेतीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न कोणचा आहे आज? आज आपल्याला चिंता कोणची आहे? कोण? लेबर, माणसं. बरोबर, तुमच्या वतीने यांनी लगेच उत्तर देऊन टाकलं. तुमच्या डोळ्यातलं त्यांनी पाहिलं बहुधा. लेबर मिळणं, मग ते आता पुढच्या वर्षीपासून सोपं होणार आहे का? मोदी साहेब काहीतरी योजना करून देणार आहेत काही? नाही, आणखीन कठीण होणार आहे. तेव्हा मंडळी, ह्या सगळ्याचं कारण आपल्याला शोधायला पाहिजे. हे कारण मी शोधत होतो, बरीच वर्ष लागली मला शोधायला, पण मिळालं ते कारण. ते कारणही मिळालं आणि उत्तर तर हेच आहे. कारण असं आहे, माणसाला अन्न, वस्त्र, निवारा ह्या 3 गोष्टी पाहिजेत जगण्यासाठी असं आपण सांगतो. पण ह्या नुसत्या 3 गोष्टी नाही, चौथी गोष्ट पाहिजे आणि ती म्हणजे प्रतिष्ठा. आणि ती प्रतिष्ठा अगोदर पाहिजे. पण ती प्रतिष्ठा शेतकऱ्याला मिळत नाही. आजही शेतकऱ्याला ती प्रतिष्ठा मिळत नाही. पण ती शेतकरी म्हणजे त्या शेतकऱ्याला प्रतिष्ठा द्यायला कसं कोण जाईल? शहरामधून नागपूरमधला त्याच्या शेतावर जाऊन ही घे तुला प्रतिष्ठा, अरे वा वा छान, म्हणजे त्यांनी काही न करता वा छान असं कोणी म्हणेल का? किंवा वेगवेगळ्या प्रकारचे आपण काय अवॉर्ड्स वगैरे देतो, अवॉर्ड्स रिवॉर्ड्स देतो शेतकऱ्यांना, मला मिळालेत बरीच. पण कोणी विचारत नाही त्या अवॉर्डला आणि रिवॉर्डला. सॉरी, मी कोणाचा अपमान नाही करू इच्छित, पण त्याच्यापेक्षा आपल्याकडे रोज लोकांनी यावं किंवा कधीतरी आठवड्यातनं एकदा तरी यावं आणि म्हणावं, अरे वा शेखर, काय छान आहे रे तुझं शेत, हे समोर आंब्याचं झाड किती छान दिसतं आहे, फणसाच्या झाडाला किती छान फणस आलेत, आणि तुझं अंगण काय छान आहे, असं अंगण बघायला मिळत नाही सारवलेलं. असं जर कोणी म्हटलं तर ते मोठं अवॉर्ड आणि रिवॉर्ड आहे. असं अवॉर्ड आणि रिवॉर्ड मिळण्यासाठी आपल्याकडे शेतावर लोकांनी येऊन आपल्याला प्रतिष्ठा द्यायला पाहिजे असेल तर ते कृषी पर्यटन नावाचं अंगण आपल्या इथे पाहिजे. आणि ते अंगण जर असेल, थँक्यू, अंगण जर असेल तर आपल्याला प्रतिष्ठा मिळते आणि आपल्याबरोबर आपल्या सहकाऱ्यांनासुद्धा प्रतिष्ठा मिळते. आमच्या इथला हा जो मुलगा अशी आता सगुणा बागेमध्ये 150 जण आहेत. तुम्हाला जर माहिती असेल, माझ्या पुढचा विषय आणि आत्ताचा विषय मी मिक्स करतो. असं आहे की जगाच्या पुढे जे सगळ्यात मोठे 2 प्रश्न आहेत, ते 2 प्रश्न असा आहे की एक अन्नाचा तुटवडा, फूड शॉर्टेज, आणि दुसरा आहे ग्लोबल वॉर्मिंग, हवामान बदल. हे 2 प्रश्न जे भयानक आहेत, ज्याच्यामुळे जगाचा फार वाईट अंत होणार आहे, असं स्टीफन हॉकिंग्स आणि असं वॉरन बफेट सगळेजण ते सांगतात, बोलतात, सांगून गेले. आपल्याला जर हा प्रश्न सोडवायचा असेल तर ही अन्ननिर्मिती करण्यासाठी कोणी पुढे यायला पाहिजे? सक्षम तरुणाई, हे इथे समोर बसलेले आहेत, मघाशी माझ्या बरोबर आम्ही सकाळपासून आहोत. सक्षम तरुणाई हे सुद्धा, आपल्याला सक्षम तरुण हे शेतीकडे यायला पाहिजेत. पण जगाची आजची स्थिती शेतकऱ्याची जी आहे, म्हणजे जागतिक लेव्हलवर जो जगाच्या पुढे चिंता पडलेली आहे, फॉर एक्झाम्पल COP, कॉन्फरन्स ऑफ पार्टीज, किंवा FAO, ह्या सगळ्या लोकांच्या पुढे जो मोठा प्रश्न पडला आहे, फार्मर इज गेटिंग ओल्ड. जगातल्या शेतकऱ्याचं आज ॲव्हरेज वय हे 60 आहे. 60 वर्षाचा शेतकरी, 60 वर्षाचा ICR मधला अधिकारी किंवा कोणत्या ह्याच्यातला शेती करायला जातो का? नाही. त्याला जमेल का? नाही जमणार. ते रिटायर होतात त्यावेळेला आणि पुढचं जीवन मस्त मजा करण्यासाठी खर्च करतात. आज 60 वर्षाचा शेतकरी शेतामध्ये जातो आहे. हे फार कठीण अवस्था आहे जगाच्या पुढची. 2 महान प्रश्न आणखीन महान होणार आहेत. त्यामुळे सक्षम तरुणाई आकृष्ट करण्यासाठी त्याला चौथी गोष्ट जर अगोदर मिळण्याची आशा निर्माण झाली, होप ऑफ डिग्निटी इज व्हेरी इम्पॉर्टंट. नुसती आशा जरी निर्माण झाली तर या प्रकारची तरुण मुलं आपल्याकडे शेतावर येऊ शकतात. सगुणा बागेमध्ये सिद्ध झालं आहे. सगुणा बागेचं वय, माझं वय गृहीत धरलेलं आहे 70 वर्ष, पण माझ्या नातीचं वय नाही गृहीत धरलेलं, तरीसुद्धा सगुणा बागेचं ॲव्हरेज वय हे 30 आहे. तेव्हा ही फार महत्त्वाची गोष्ट आहे की होप ऑफ डिग्निटी. ही बघा, ही मुलं सगळे समजावून सांगत आहेत नानाविध प्रकारच्या गोष्टी, लाईट ट्रॅप, भाताचे पीक, हे ते सगळं सांगत असताना, आणि खूप मुलं, कॉलेजची मुलं मुली, त्यांना काहीतरी शेतामध्ये काम करायचं असतं. आणि अशी लहान लहान मुलं जी आहेत, ही अशी लहान मुलंसुद्धा येतात. आणि या वयामध्ये वी नीड टू कॅच देम यंग. या लहान वयामध्ये आपल्याला जर का शेती, अन्ननिर्मिती आणि अशा सगळ्या प्रकारचं आपण जर अनुभूती देऊ शकलो तर या देशामध्ये पुन्हा सोन्याचा धूर येणं
हे सहज शक्य आहे. साध्या साध्या गोष्टी आहेत. तुम्ही जर पाहिलं असेल तर आमच्या इथे मी तुम्हाला फर्निचर दाखवत बसलो नाही किंवा काही नाही, आणि किंवा नव्हतंच, आणि जे होतं ते दाखवण्यासारखं नव्हतं. 4 सारखे पेले नव्हते आणि 4 सारखी ताटं नव्हती. तेव्हा सगळी सुरुवात झाली. पण जे कोणी तुम्ही स्वतः शेती फळती फुलती असेल आणि मनामध्ये तुमच्या कुटुंबामध्ये तुम्ही सगळ्यांच्यामध्ये जर का पाहुण्यांची सेवा करण्याची इच्छा असेल, अनोळखी पाहुण्यांची सेवा करण्याची इच्छा असेल, तर तुम्ही सहजपणे या गोष्टी करू शकता. उदाहरणार्थ, हे जे इथे एक छोटी बालिका आहे, अगदी लहान बाळ आहे, आणि ती ह्या वासराला हात लावते आहे, आणि तिची सेवा करण्यासाठी असलेली तिची दाई आहे. ही लहान बाळ जे आहे हे मुंबईमधल्या अत्यंत बलाढ्य हिरे व्यापाऱ्याची नात आहे, आणि तिला काय आनंद मिळतो आहे तर ह्या लहानशा वासराला स्पर्श करण्याचा आनंद मिळतो आहे. अशा अनेक गोष्टी आपण शेतामध्ये दाखवू शकतो. किंबहुना जिवंत मासे खाणारे तुम्ही बरेच जण असाल, पण जिवंत माशाच्या तोंडामध्ये कधी बोट घालून पाहिले का? खूप घाबरता तुम्ही, मला माहिती आहे, कारण तुम्हाला त्याचं सत्य माहिती नाही. कितीतरी मासे त्याला दात नसतात, हो की नाही? म्हणजे तिलापियाच्या तोंडामध्ये बोट घालायला हरकत नाही, पण त्याला दात जरी असले तरी काही फार डेंजरस नाही. पण जिताड्याच्या तोंडामध्ये नाही हात घालणार आपण. तसं हे नानाविध प्रकारचे जे मासे आहेत ते मासे आम्ही लोकांच्या हातात देतो, त्यांना स्पर्श करायला देतो, आणि अशा ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे फक्त शेतकरी करू शकतो. ही जी अनुभूती आहे, ही अनुभूती आलेल्या पाहुण्यांना आपलं अन्न कसं येतं, कुठून येतं, कसं तयार होतं, ह्या सगळ्याची छोट्या छोट्या गोष्टीतून अनुभूती देता येणं, ह्या गोष्टी आपण आपल्या शेतावरच करू शकतो. हे शहरात नाही करू शकत. आणि मग हे तुम्ही जे दाखवलं की आपली स्थानिक माणसं वेगवेगळ्या प्रकारचे एंटरटेनमेंट, जेवण, ह्या सगळ्या छान छान गोष्टी आहेत. तलाव माशांचे आहेतच, तिथे मग बोट ठेवली. ह्या सगळ्या गोष्टी अगोदर नव्हत्या. मी तुम्हाला म्हटलं ना, सुरुवात झाली त्यावेळेला किती आमची आर्थिक स्थिती कठीण होती. हे सगळं नंतर आलं. पण अतिशय महत्त्वाची गोष्ट एक तुम्हाला मला मार्केटिंगच्या बाबत सांगावीशी वाटते, कारण इथे तुमची कृषी पर्यटन केंद्र आहे. आम्हाला मार्केटिंग एक्सपर्ट्स येतात तेव्हा प्रश्न विचारतात की तुम्ही मार्केटिंग कसं करता सगुणा बागेत? सगुणा बागेमध्ये जेव्हा कृषी पर्यटनाचा जन्म झाला तेव्हा कृषी पर्यटन हा शब्दच अस्तित्वात नव्हता. आम्ही काय करतोय हे आम्हाला माहिती नव्हतं. अशा परिस्थितीमध्ये लोक यायला लागली. पहिली 5 वर्ष आम्ही लोकांनी पैसे देत होते पण ते घेतले नाहीत. मग अशाच परिस्थितीत मार्केटिंग कसं करणार जेव्हा माझ्याजवळच खिशामध्ये 500 रुपये नव्हते? आम्ही पाहिलं की त्याच्यानंतर जेव्हा लोक पैसे द्यायला लागले तेव्हा ते पैसे घेऊन सगळ्यात पहिली गोष्ट काय खरेदी केली असेल तर 10 ताटं. हळूहळू गोष्टी खरेदी केल्या. का? कारण माझ्याकडे येणारे तुमच्यासारखे चांगले पाहुणे त्यांना मी चांगली ताटं देऊ शकलो पाहिजे. म्हणजे आज आमची जी स्थिती, आर्थिक स्थिती वाढली, सुधारली, ताकद वाढली, त्याच्यामधून आम्ही उद्या येणाऱ्या पाहुण्यांची जास्त चांगली सोय कशी करता येईल ते पाहिलं. तळी होती, मासे दाखवत होतो, कारण ते मासे, जाळी सगळं होतंच. पण एवढ्यावर न थांबता आम्ही बोटिंग सुरू केलं आणि अशा नानाविध गोष्टी केल्या की ज्या मला आवडतील आणि मला माझ्या पाहुण्याला द्यायला आवडतील अशा गोष्टी आम्ही सतत करत राहिलो. आता आमची पुढची पिढी जो चंदन मुलगा आहे ते सुद्धा सगळं तेच तो करतो आहे. इतक्या साध्या गोष्टीमध्ये आपल्याकडे येणाऱ्या शहरी पाहुण्यांमध्ये आनंद मिळतो. तुम्हाला छान वाटतं आहे का हे झाड बघून? हे सगळ्यांना तुम्हाला छान वाटत असेल. इतकं लेकूरवाळं सगळं भरलेलं झाड फणसानी, त्याच्या शेजारी कोणालाही फोटो काढायला किंवा सेल्फी घ्यायला आवडतो. आणि ह्या गोष्टी एक शेतकरी आपल्या शेतावर सहजपणे दाखवू शकतो. तर ह्या त्या गोष्टी आहेत. बैलगाडी, ह्या सगळ्या गोष्टी छोट्या छोट्या आहेत. किंवा आपल्या इथे नानाविध प्रकारच्या औषधी वनस्पती असतात, पण त्या औषधी वनस्पतीचा रस कसा काढायचा खूप लोकांना माहिती असतात शहरामध्ये सुद्धा. अरे हां, ह्याचं काहीतरी औषधी उपयोग आहे, पण तो काय आणि कसा, त्याचा रस कसा काढायचा नाही माहिती. या गोष्टी आपण लोकांना दाखवू शकलो पाहिजे. स्टार गेझिंग, ह्या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी मला असं वाटतं आमचं प्रेझेंटेशन बरंचसं सगळं संपलेलं आहे. तर खूप गोष्टी सांगता येण्यासारख्या आहेत. पण मला तुम्हाला सगळ्यांना एकच सांगायचं आहे, कृषी पर्यटन हे तुमच्यापैकी प्रत्येकाला करता येण्यासारखी गोष्ट आहे. ज्याच्याकडे फळती फुलती शेती आहे आणि ज्याच्या मनामध्ये अनोळखी पाहुण्याची सेवा करण्याची इच्छा आहे. आता सुरुवात कशी करायची, कशी सुरुवात कराल तुम्ही? सोपी गोष्ट आहे.
माझ्यावरून स्वतःवरून सांगतो किंवा खूप वेगवेगळ्या वॉरेन बफेनी काही सांगितलेल्या गोष्टी वगैरे सुद्धा मी रिसेंटली पाहिल्या किंवा सगळ्या लोकांचं म्हणणं तेच आहे. सगुणाबाग तुम्ही पाहिली आणि सगुणाबाग फार पॉप्युलर आहे आता. खूप लोकांना सगुणाबाग माहिती आहे. सगुणाबागेसारखं किंवा त्याच्यापेक्षा जास्त चांगलं कृषी पर्यटन केंद्र मी माझ्या शेतावर मला पाहिजे. करीन हे पण नाही, मला पाहिजे. एवढी छोटी भावना तुम्ही तुमच्या मनामध्ये आणि डोक्यामध्ये घ्या. कोणत्याही गोष्टीची सुरुवात करताना एक छोटीशी ठिणगी पाहिजे. ती ठिणगी पेटवा आणि त्या ठिणगीला इतका वारा घाला की त्या ठिणगीमधून यशाच्या ज्वाळा भडकल्या पाहिजेत. अशा प्रकारे तुम्ही जर केलात तर तुमच्याकडे सगुणाबागेपेक्षाही जास्त चांगलं कृषी पर्यटन केंद्र येईल ह्याची खात्री मला वाटते. कारण मी त्या सगळ्यामधून गेलेलो आहे. मी तुम्हाला प्रत्येकाला ओळखू शकणार नाही, कधी भेटू शकणार नाही, पण हे मला नक्की खात्री आहे की एवढी जर गोष्ट तुम्ही केलीत की ती ठिणगी तुम्ही तुमच्या मनामध्ये पेटवान त्याला इतका वारा घाला की त्याच्या यशाच्या ज्वाळा भडकल्या पाहिजेत आणि त्याचा उजेड आम्हाला तिथून दिसला पाहिजे. खूप खूप धन्यवाद इथे मला बोलावलात. धन्यवाद. धन्यवाद सर. आपण दिलेली माहिती आणि आपण कृषी पर्यटन केंद्र कसे सुरू करावेत या विषयी केलेलं मार्गदर्शन इथे उपस्थित सर्वांना निश्चितच मार्गदर्शनपर राहील. त्याबद्दल आपलं धन्यवाद. महिला देखील कृषी पर्यटनात कुठेच मागे नाही हे सिद्ध करलेल्या आणि यांची यशस्वी गाथा ऐकायला आपण थांबलेलो आहेत. त्या डॉक्टर भावना हस्तक मॅडमला मी विनंती करतो की त्यांनी तयार केलेला आनंदमळा कृषी पर्यटन केंद्राविषयी माहिती सांगावी आणि आपली यशस्वी गाथा सांगावी. प्रगतीताई गोखले आले आहेत का? आदरणीय महाजन साहेब, उपस्थित मान्यवर आणि माझ्या कृषी बंधू भगिनींनो, खरं तर आपली यशोगाथा ऐकायची कोणाची इच्छा व्हावी आणि आपल्याला त्यासाठी कोणी निमंत्रण द्यावं या गोष्टीवरच माझा विश्वास बसत नाही. कारण मी तशी पहिली एक टीचर आहे. मी एक लेक्चरर म्हणून हिस्लॉप कॉलेजमध्ये केमिस्ट्री माझा विषय आणि मी एक हौशी शेतकरी ज्याला म्हणायला हरकत नाही. उत्साहाने मी 22 वर्षापूर्वी एक 5 एकरचं शेती घेतली आणि ती दरवर्षी नवीन नवीन प्रयोग करत आपलं कॉलेज घर सगळं सांभाळता कधी गहू, कधी ज्वारी, कधी तूर, कधी सोयाबीन अशा प्रकारचे पिकं सतत घेत राहिली. नंतर करता लक्षात आलं की माझ्या शेताच्या मातीची क्वालिटी काही चांगली नाही आहे. तेव्हा मग लक्षात आलं की आपण डाळिंबाचा बगीचा लावावा. मग तो बगीचा झाल्यावर लक्षात आलं की बराचसा भाग असा आहे की जो अंडर युटिलाइज्ड आहे की जिथे त्या पट्ट्यावर मी कधीच शेती करू शकत नाही किंवा त्यातून मला उत्पन्न मिळू शकत नाही. आणि म्हणून मी तो अंडर युटिलाइज्ड एरिया जो आहे त्याचा उपयोग पर्यटनासाठी केला तर काय हरकत आहे असा मी विचार केला आणि हळूहळू तिथे सुधारणा सुरू केल्या. पण त्यासाठी आर्थिक जे आपल्याला नेहमी एक जोड असावी लागते आणि एक मराठमोळी माणसाची वृत्ती म्हणा, एकदम आपण बिझनेसकडे वगैरे जाण्याची आपली मानसिकता नाही. त्यातून एक स्त्री, त्यामुळे खूप पैसा भरमसाठ खर्च करून यश आलं नाही तर काय असं माझ्या डोक्यात नेहमी यायचं. त्यामुळे मग थोडक्यात आपली हौस तर झाली पाहिजे पण आपण थोड्याफार सोयी केल्या पाहिजे अशी मी विचारधारणा सुरू केली. त्यातल्या त्यात शहरात राहणारी मी, त्यामुळे मला शहरी लोकांचा सगळ्यांचा कम्फर्ट झोन कशात असतो ते पूर्ण माहिती आहे. शेती वगैरे दूर राहू द्या, डोक्यावर एक पंखा पाहिजेच, बसायला सावली पाहिजेच. त्यामुळे येणारा माणूस जो आहे तो 5 मिनटं झाडाचं कौतुक करेल, पण पर्यटनाला येणारा माणूस हा जास्त वेळ स्वतःला निसर्गाची झळ काही लागू देणारा नसतो. त्यामुळे त्याच्या कम्फर्ट झोनचे पहिले आपण जर का सोय केली, जागोजागी बसायला सावल्या, नंतर डोक्यावर पंखे, मुख्य म्हणजे सुंदर स्वच्छ शौचालय, कारण सगळं असतं. आणि मी इतक्या ट्रिप्स केल्या, मला खूप हौस होती आणि मी खूप पर्यटन स्थळी गेली आणि पाहिले
तेव्हा लक्षात यायचं कुठेतरी काहीतरी कमी असायचं आणि कुठेतरी तो हिरमोड घेऊन एक निराशा घेऊन दरवेळा वापस यायचं. त्या कुठेतरी गोष्टी दरवेळा रजिस्टर होत गेल्या आणि जेव्हा आपण स्वतःचं जेव्हा आपण काही करतो आहे तर बरोबर त्या गोष्टींची जाणीव ठेवून मी एक एक गोष्टीवर काम केलं आणि त्या गोष्टींची उणीव काढत काढत हळूहळू समोर गेली. आणि एक स्त्री असल्यामुळे काही नैसर्गिक ज्या स्त्रीसुलभ वृत्ती असतात त्याचा निश्चित मला फायदा झाला. जसं की बघा, एका स्त्रीला माहीत असतं लहान मुलांच्या गरजा काय असतात, लहान मुलांना काय दिलं खेळायला विरंगुळायला तर त्यांचा दिवस त्यांचा छान जाऊ शकतो. किंवा गृहिणींनी तिथे जर का निवांतपणे त्यांना मिळाला, थोडा आराम करायला जागा मिळाली तर काय हरकत आहे. किशोरवयीन मुलांना जर का थोडं ॲडव्हेंचरचं तिथे आपण चान्स दिला तर काय हरकत आहे. तरुण वयातल्या मुलामुलींना झाडाखाली गप्पा मारायला दिला वेळ किंवा नटण्या मुरडण्यासाठी त्यांना काही वेगळे असे भूषणं दिले तर आपण काय हरकत आहे. त्यातून एक ट्रायबल कॉस्ट्युम्स नावाची मला एक कल्पना सुचली. मी स्वतः आपल्या हाताने हस्तकलेची एक विशेष आवड मला लहानपणापासून होती म्हणून मी त्यातून मग खूप निरनिराळे जवळपास 100-150 ट्रायबल कॉस्ट्युम्स स्वतः तयार केले. एक जंगली फील, एक जंगलात गेल्यावर किंवा एक खेडवळ त्या वातावरणामध्ये जर का ते कपडे घातले तर एक विशेष आनंद येणाऱ्या व्यक्तीला होऊ शकतो हे लक्षात आलं. त्या दृष्टीने मी खूप सारे ट्रायबल कॉस्ट्युम्सचा एक वेगळा कॉर्नर बनवला आणि असं करता करता एक नकळत तिथे हे सगळं करताना ती एक ॲग्रो टुरिझम त्याला म्हणतात हे नंतर मला कळलं. जे काय तयार झालं ते एक ॲग्रो टुरिझम सेंटर तयार झालं हे माझ्या नंतर लक्षात आलं आणि ते करताना मात्र मला प्रचंड आनंद होत होता. ती प्रोसेस जी होती ती इतकी आनंददायी होती. त्यामुळे ती जी बनली आमची कलाकारी कृती जी बनली तिला नाव काय द्यायचं जेव्हा आमच्या मनात आलं त्याला आम्ही चक्क आनंदमळा हेच नाव दिलं. आणि त्या खरोखर सांगते आनंदमळ्यामध्ये आता जी लोक येतात ते खरोखर आनंदी होऊन मनमुराद छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घेतात, निवांतपणा त्यांना मिळतो. आणि एवढं सगळं झाल्यावर मुख्य म्हणजे खाण्याची रेलचेल. खाण्याची आजकाल हॉटेलमध्ये सगळेच पदार्थ मिळतात पण खेडवळ खाणं आणि तिथली जी चव आहे तिथे काही वेगळीच मजा असते. त्यामुळे आम्ही खेड्यातल्या स्वयंपाकडी घेऊन त्यांच्याकडून आम्ही छान छान पदार्थ अगदी टिपिकल वांग्याचं भरीत, ठेचा, भाकरी, पाटोडीचा रस्सा हाच आमचा हिट मेन्यू झाला आहे. असे काही पदार्थ आम्ही खाऊ घालतो की जे म्हणजे लोकांना इतके आवडतात आणि लक्षातही राहतात. आणि हे करताना सर जसं आता बोलले होते की लेबरचा जो प्रॉब्लेम येतो, लेबर कुठलाही एखादा आपण जेव्हा प्रोजेक्ट करतो तेव्हा आपल्याला नुसती कल्पना येणं जरुरी नाही आहे, त्याच्यामध्ये सगळ्यांचा सहभाग आणि मेनली जिथे आपण राहतो आहे तिथल्या लेबरचा जर का आपल्याला इन्व्हॉल्वमेंट आणि मदत मिळाली. मी खूप भाग्यवान आहे कारण मी 22 वर्षापासून शेती करत होती तेव्हा माझ्या मनातही नव्हतं की मी असं काही ॲग्रो टुरिझम वगैरे करणार आहे. आणि तेव्हापासून मी जी गावं आहे त्या गावातल्या लहान मुलांची तेव्हापासून माझी मैत्री झालेली. मी सगळे सणवार त्या मुलांबरोबर 22 वर्षापासून साजरा करत आलेली आहे. आणि उन्हाळ्यातले त्यांचे शिबिरं, राखी, संक्रांत, दिवाळी असे गावातले मुलं आमची टीम आहे आणि ते घेऊन साजरा करत आली. त्यामुळे त्या गावातल्या लोकांची मी मॅडम आहे आणि आता मॅडम काहीतरी करतात याचा त्यांनाच जास्त आनंद माझ्यापेक्षा. उद्या मॅडमकडे पार्टी आहे म्हटलं तर गावच खुश. मॅडम मग किती दूध लागणार आहे, किती दही लागणार आहे, किती लेबर पाठव. म्हणजे पूर्ण उत्साह जो आहे तो असा गावातल्या लोकांमध्ये संचारलेला मला दिसतो. आणि ते इतके प्राऊडली सांगतात की या मॅडम आपल्या गावाचं नाव ना कुठेतरी नक्की नेणार आहेत पुढे, कारण यांच्यामुळे भरपूर लोक आपल्या इथे यायला लागले आहेत. त्यामुळे त्यांना एक प्रकारचा जो आनंद त्यांच्या चेहऱ्यात आणि जो आपलेपणा, कुठे असूया नाही. कधीही मला आता 3 वर्ष झाले मला हे करते आहे, त्यामुळे 3 वर्षात एकाही व्यक्तीने मला कधी धोका दिला, पाहू आता बाईक कशी करते, असं जी वृत्ती आहे बदला घेण्याची म्हणा किंवा आकस म्हणा, तो कुठेच दिसला नाही. थ्रूआउट तो आपलेपणा. आणि त्यांना असं वाटतं अजून लोकांनी यावं, कारण माझ्या घरी दिवसा पार्टी झाली की माझ्या लेबरकडे संध्याकाळी पार्टीच असते. सगळेजण त्या अगदी ज्या बायका असतात त्या भरपूर घेऊन जातात घरी, त्यांच्या मुलांनाही पोटभर खायला मिळतं. तर अशा प्रकारे आमचं हे एक प्रकारे टीमवर्क हे झालं आहे. आणि त्या टीमवर्कच्या दृष्टीने मला हे ॲग्रो टुरिझम
माझा जो सक्सेस आहे, किती लोक येतात हे तर आहेच, हा तर आर्थिकदृष्ट्या आहे, पण त्या लोकांच्या चेहऱ्यात आणि त्यांच्या ज्या भावना ज्या मला पोचतात, तसंच येणारे व्यक्ती जे सुखाची जी एक दाद देऊन देतात, ती खरी माझी यशोगाथा आहे असं मला वाटतं. मी काही एक अक्षरशः माझ्या कल्पनेतून साकारलेलं जे आनंदमळ आहे त्याचे काही फोटो आणले आहेत, ते इथे तुम्हाला सादर करते. एंट्रन्स आहे, खूप मोठी विहीर आहे. इथे आल्यावर लोक विसावतात, आम्ही पूर्ण त्यांना ब्रीफिंग करतो. केळीचे घडं लागलेले लोकांनी पाहिलेले नसतात. मंदिर कुठेही आपण जातो तर एखाद्या ठिकाणी आपण आपल्या देवाचा फोटो ठेवतो. मी एक माठावर सुंदर पृथ्वीचंच बनवलेलं चित्र आहे. ऑइल पेंटनी मी तिथे एक पृथ्वीचं मंदिर केलेलं आहे. तिथे ते स्वागताला असतं. पृथ्वी हीच आपली आई आहे. तिची जर का आपण रोज तिला नमन केलं तर काय, त्याच्यात जात नाही, धर्म नाही, कुठल्याही धर्माचे लोक येऊ द्या, आई ही आपलीच. हा रेन डान्स केला आहे. हा पूल एरियाकडचा हिरवागार परिसर आहे. हा वॉटर पूल आहे, तिथे धबधबा केलेला आहे. त्या बोरवेलमधनं डायरेक्ट धबधब्याचं पाणी लोक त्याच्या खाली खेळतात आणि यथेच्छ आनंद उडवतात. आणि हा अगदी 3.5 फूट खोलीचा आहे, त्यामुळे स्विमिंग पूलचे नॉर्म्स वगैरे अजिबात त्याच्या फंदात पडलेलो नाही. अगदी साधं सिंपल एक ट्री हाऊस केला आहे, मचाण. त्याच्यावरून दिसणारा हा आनंदमळ्याचा एक कोपरा आहे. 5 एकरच्या पूर्ण कोपऱ्यांमधूनच आम्ही हा परिसर डेव्हलप केला आहे. हे आहे हे मचाण. एका बाजूला सुंदर खेड्यातलं किचन आम्ही सजवून ठेवलं आहे. त्यासाठी सासूबाईंचे आईकडचे जुने जे भांडे असतात पितळेचे आणि मैत्रिणींकडून गोळा करून त्यांचे आता अँटिक पीस म्हणून लोक फोटो काढायला लागले आहेत, जे की दुर्मिळ झाले आहेत. लोक असा यथेच्छ ताव मारतात. बंगळीपासून मुलांचा सेक्शन, लहान मुलांचा, तिथे एक सँडपीटसुद्धा ठेवला आहे. एक छोटासा छकडा आहे, रेंगी, फोटो पॉईंट ज्याला आपण म्हणू शकतो. सायकलसुद्धा सजवून ठेवलेली आहे. हा रिलॅक्सिंग झोन आहे. लहान मुलं किंवा ज्येष्ठ नागरिक जे येतात त्यांना दुपारी निवांतपणे एक वामुकुक्षी घेता येते. आम्ही फोटोचा गहू म्हणतो याला, कारण हिरवा हिरवा दिसतो, लोकांना फोटो काढायला खूप बरं पडतं, म्हणून फोटोचा गहू या टर्मिनॉलॉजी आम्ही छोट्याशा भागात आम्ही गहूसुद्धा पेरतो, ज्वारी पण पेरतो. मुख्य आमचं तूर हे उत्पादन आहे. तिथेच उगवलेली वांगी, मिरच्या, त्याचेच आम्ही भरीत, तुरीचे डाळ, ते वरण सगळ्यांना खाऊ घालतो. सागवानाची बॉर्डर केली आहे, 100 सागवानाची बॉर्डर आहे. अशा प्रकारचे डाळिंब लागतात. दरवर्षी 10 क्विंटल डाळिंब जातात. बायका इथे विविध BC मंडळं गेम्स खेळतात. बैलगाडीची पण राईड होते. हा आहे ट्रायबल झोनमधले हे ट्रायबल कॉस्ट्युम्स. जो निर्भेळ आनंद आपण ज्याला म्हणतो, तो आनंद इथे येणाऱ्या पर्यटकांच्या चेहऱ्यावर दिसतो. 100 आहे आणि प्रत्येक ग्रुपचे जवळपास 500 फोटो तरी जात असतील आमच्या इथून, इतके. कारण प्रत्येकाला प्रत्येक कॉस्ट्यूम घालायचाच असतो आणि ते लोक आजकाल ते व्हॉट्सअप काय रील वगैरे बनवतात यूट्यूबवर टाकायला, आणि हुलालाला करून काय एंटरटेनमेंट असते तिथे. खूप मजा करतात. नुकतीच आमच्या इथे फिल्मसुद्धा झालेली आहे, मिसमे मेरी क्या गलती. डायरेक्टर संजय पेंडसे यांनी ती केलेली आहे. फिल्मचं शूटिंगसुद्धा व्हायला लागलं आहे. अशा प्रकारे आनंद देणारा हा आनंदमळा, पर्यटकांसाठी नागपूरकरांच्या दिलेली ही आनंद मळा आहे. हा लोक कन्व्हिनियंटली मेळा म्हणतात त्याला. मळा म्हणजे फार्म, फार्म म्हणजे फील्ड, जिथे 100% आनंद मिळतो असा हा उपलब्ध असलेला मळा, म्हणून हा आनंद मळा. आपणही शक्य असेल तर जरूर या. नागपूरपासून फक्त 20 किलोमीटर अंतरावर आहे या. धन्यवाद. डोंगरगावजवळ खसरमारी म्हणून आहे. नागपूरपासून 0 मैलवर 20 किलोमीटर, 0 मैलपासून 20 किलोमीटरवर, जामठ्याच्या थोडंसं पुढे. जामठा क्रॉस करायचं, 1.5 किलोमीटर समोर गेलं
की डाव्या हाताला महादेव टेकडी रोड आहे, प्रसिद्ध स्थान आहे मॅडम इथेच आहे, तुम्हाला ॲड्रेस देतील कारण आता आणि तसाच आपण कार्यक्रम जाऊ खूप उशीर शकता. झालेला आहे. थँक्यू सॉरी. नाही तुम्हाला लोकांच्या अपेक्षा. धन्यवाद मॅडम. मी अमोल खंतेंना विनंती करतो की कृपया आपलं प्रेझेंटेशन सादर करावं, पण वेळ 5च मिनिटाचा आहे सर, कारण ऑलरेडी खूप उशीर झालेला आहे. डॉक्टर अर्चना काकडे मॅडम इथे आलेले आहेत, मी त्यांची माफी मागतो. मॅम अजून एक 10 मिनटं फक्त प्लीज द्या. नमस्कार. अमोल सर, कृषी पर्यटनाबद्दल अजून जाणून घेण्यासाठी आलेल्या माझ्या सर्व शेतकरी बंधू भगिनींचं इथे स्वागत आहे. आता माझा सेटअप जो आहे तो चेरी फार्म, कॅम्प चेरी फार्म रामटेकजवळ आहे आणि आजच आम्ही चेरी फार्मला 600 गुगल रिव्ह्यूज पूर्ण केले आज. याच्या आधी लॉकडाऊनच्या आधी, धन्यवाद, थोडक्यात स्टोरी सांगतो. लॉकडाऊनच्या आधी माझं मुलांचं कॅम्प्स न्यायचं काम होतं. लहान मुलांचे कॅम्प्स घेऊन जायचो मी, वेगवेगळे ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज. आणि नोटबंदी लागली तेव्हा माझ्याकडे भरपूर दुसऱ्या दिवशीपासून नवीन नोटा मोदीजींनी ज्या छापल्या होत्या त्या जमा व्हायच्या, कारण विंटरमध्ये माझ्याकडे भरपूर लोक कॅम्पला यायचे. GST आपल्याला सेल्स टॅक्स शाळेचं कामं करायचं तर लागायचं नाही, त्यामुळे GSTमध्ये पण मला काहीच त्रास नाही आला. बाकी उद्योगधंद्यांना जो त्रास झाला त्यातून मी पूर्ण व्यवस्थित सावरून निघालो माझ्या टीमसहित. पण कोविडनी जसा तुम्हाला त्रास झाला तसा आम्हाला भरपूर त्रास झाला, कारण दुसऱ्या दिवशी कॅम्प निघणार आणि पूर्ण मी मनाली, लद्दाखचे प्रोग्राम करायचो आणि दुसऱ्या दिवशी कॅम्प तिकडे ॲडव्हान्स सगळं बुक केलेलं. तुम्हाला माहिती आहे नंतर काय झालं, रिफंडच्या जी काय स्टोरीज होत्या. तर या कोविडच्या मोठ्या महायुद्धातून निघायला जी मला मदत केली ती कृषी पर्यटनाने मदत केली आहे, त्यामुळे माझ्यावर उपकार आहेत कृषी पर्यटनाचे. आणि मी आणि माझी 50 लोकांची टीम, रामटेकचं जे माझं सेंटर आहे, माझी आई पाहते ते, आणि माझी पत्नी, माझी जे सहकारी आहेत, गेल्या 15 वर्षापासून 16 वर्षापासून माझ्या खांद्याला खांदा लावून ते काम करत आहेत. आणि असं नाही की आम्हीच इथपर्यंत आलो आहे, तेही मुलं 12वीमध्ये होते माझ्याकडे आले तेव्हा. आता 16-17 वर्षानंतर माझ्या कोर टीम सगळ्यांचे नागपूरमध्ये स्वतःचे फ्लॅट्स आहेत, सगळ्यांनी लग्न कार्य करून आपलं सुखी जीवनचे जगतात आहेत. माझ्याकडे रामटेकच्या पहिल्या प्रोजेक्टला किचनमध्ये काम करणाऱ्या ज्या मावशी आहेत, अलका मावशी, जे मुलांचे ग्रुप्स यायचे त्या मुलांच्या ग्रुपशी, त्यांच्या टीचरशी बोलून त्यांनी आपल्या दोन्ही मुलांना, एकाला CA बनवलं आणि एकजण मर्चंट नेव्हीमध्ये आहे. तर हे माझ्यासोबत काम करणारी जी टीम आहे त्यांचं जे सक्सेस आहे ते सक्सेस पाहून तुम्हाला चेरी फार्म किंवा जी माझी संस्था आहे CSC ऑलराऊंडर त्याच्याबद्दल माहिती होईल. आणि ज्यांच्याही मनामध्ये थोडाफार विचार चालू असेल की ज्यांनी कृषी पर्यटन करावं की नाही नाही करावं, त्यांनी अगदी जरूर आग्रहाने सांगेन की जरूर करा. आणि विदर्भात चालणार नाही, चालेल की नाही चालणार असा बिलकुल विचार करू नका. आम्ही आहे सोबत. महाजन सर आहे, आमची खूप छान संस्था आहे स्मार्ट नावाची, आणि ती आम्ही अगदी हँड होल्डिंग करतात ते जबरदस्त. माझ्यासारख्या कृषी पर्यटन या विषयात नवीन असणाऱ्या व्यक्तीलाही यांनी हात धरून आज इथपर्यंत पोहोचवलं. आज मी आईला आणि सगळ्यांना आणणार होतो, पण 100 लोक ऑलरेडी तिथे आहे, तर त्यामुळे ते येऊ शकत नाही टीम. तर मी तिथून स्पेशली तुमच्याशी बोलायला आलो आणि इथून डायरेक्ट गाडीने तिथे जाणार आहे परत. सर म्हणाले टोपी बिपी घालून ये, पश्चिम महाराष्ट्रातले लोक येतात, तर तू जरा मटकायला तूच बरा आहे आमच्याकडे. पण मी ठीक आहे टोपी आणली, पण बॅगमध्ये ठेवली. म्हटलं एकाने घातली नाही, मी घातली तर म्हणतील हा टोपी घालणारा माणूस दिसतं म्हणून कोणतरी. तर मी सुरू करतो माझं. सर इथं माझं ऑफिस आहे विष्णूजी की रसोई, प्रिमायसेस बजाजनगरला. आणि विष्णूजी की रसोई तुम्हाला माहिती असेल, नागपूरमध्ये मराठी संस्कृतीबद्दल थोडी जरी माहिती करून घ्यायची असेल, सुंदर जेवण विष्णूभाऊंच्याकडे आपल्याला मिळतं. मी कॉलेजमध्ये असतानापासून विष्णूभाऊंसोबत काम करतो. त्यांच्या कॅटरिंग टीमचा मी इथे लॉ करत असताना एकदम ॲक्टिव्ह सदस्य होतो आणि आता मी त्यांचा फॅमिली मेंबर आहे. रामटेकचं कॅम्प चेरी फार्म हे रामटेकचे आमदार ॲडव्होकेट आशिष जयस्वाल यांच्या पाठिंब्याने गेल्या 11 वर्षापासून मी करत आहे. कारण तुम्हाला माहीत आहे राजकारण अशी गोष्ट असते की ती एका लिमिटच्या वर तुम्ही गेले की बरोबर तुम्हाला कसा त्रास होतो. जे एका लेवलच्या मोठा सेटअप करतात त्यांना याच्यातली माहिती आहे. तुमची काही चूक नसताना त्यात तुम्ही बरंच काही तुम्हाला शिकायला मिळते. तर कॅम्प चेरी फार्म, तर साहेबांच्या आशिषजींची एक तिथे प्रोजेक्ट होता ॲडव्हेंचर स्पोर्ट्स प्रमोशनचा, तिथे ॲडव्हेंचर अकॅडमी पण येणार होती. पण आम्ही त्यातली एक जागा निवडली जिथे मुरमाचे खाण होती आणि तिथे आम्ही हे माती टाकून झाडं लावले. तर सगळ्यात फास्ट वाढणारं झाड म्हणजे सिंगापूर चेरीचं झाड. तुम्ही पण लावा तुमच्याकडे, तर ते झाड लावलं की पक्षी येतात, पटापट झाडं मोठे होतात, हिरवंगार होते. जसं मॅडमकडे फोटोचा गहू आहे तसं आमच्याकडे फोटोची चेरी आहे. लोक म्हणतात चेरी कुठे आहे, चेरी फार्ममध्ये चेरी नाही मिळत, तर ती मग आम्ही पानाला खोचून त्यांना देतो की ही घ्या चेरी. आणि चेरी तर खायचीच असते आपल्या लोकांना, तुम्ही चेरी खायला बोलवलं आहे म्हणून. भरपूर ॲक्टिव्हिटीज आहेत तिथे. अगदी तुम्ही कृषी पर्यटन म्हटल्यावर गुगल केलं की तुम्हाला जे काय मिळेल महाराष्ट्रीयन जेवणापासून
तर कंचे, लगोरी, भवरा, गिल्लीदंडापासून तर ॲडव्हेंचरवाले तर आम्ही आहेच. माझं पूर्ण एज्युकेशन टीमही माझी पूर्ण ॲडव्हेंचरमध्ये एक्सपर्ट आहे. मी हे रेस्क्यू करायचो गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रासाठी, तर ते सगळ्या गोष्टी तिथे करतो. तिथे आम्ही मुलांना राहण्यासाठी या डॉर्मेटरीज बनवल्या होत्या. आता या डॉर्मेटरीज आम्ही रूम म्हणून कोणाला देत नाही, या बॅग्स ठेवायला आणि वॉशरूम यूज करायला देतो. रूम म्हणून आमच्याकडे आम्ही देत नाही, तिकडे आम्ही हे देतो, टेंट देतो. आणि त्या टेंट्समध्ये खूप छान आमचे इथले सगळे गेस्ट राहतात. रामटेकचा भाग हे अशा प्रकारचे टेंट आहेत. 10-12 हजार रुपयाचे टेंट मिळतात. ऑनलाईन 5-6 हजाराचे मिळतात, ते 6 महिन्यात खराब होतात. हे 10-12 वर्षात 10-12 हजाराचे मिळतात, हे 4-5 वर्ष चालतात. हे चांगले टेंट घ्याल. कुठे मिळायचे, कुठे हवे असतील, काही मदत लागेल कोणाला जरूर सांगा. स्मार्ट ॲग्रो टुरिझम फाउंडेशनकडून मी एकदम तुम्हाला एनी टाईम 24 तास अवेलेबल आहे. रोज मी 125 फोन घेतो. माझा नंबर आहे ब्रशरवर स्वतःचा. 125 लोकांशी फोनवर बोलतो. आता बसल्या बसल्या 10 लोकांना रिप्लाय केला इथे. तुम्ही पण केव्हाही फोन केला तर जरूर तुम्हाला पूर्ण माहिती देईन. चेरी फार्ममध्ये या प्रकारच्या चेरीज आहेत, चेरीचे झाडं आहेत, त्याला खायला भरपूर पक्षी येतात. ऑलरेडी माझ्या क्लायंटमध्ये इंडियन आर्मी, एअरफोर्स, NADT, इथलं फॉरेस्ट डिपार्टमेंट सगळे असल्यामुळे त्यांचं सगळं जेवढा स्क्रॅप आहे तो स्क्रॅप ते अगदी प्रेमाने आनंदाने मला आणून देतात. म्हणजे पितळेचे भांडे कुंडे, बैलगाड्या हे तर आपल्याकडे आहेच. याशिवाय सगळ्या हे पॅराशूटचे टेंटपासून तर सगळं टोटल सेटअप तिथे आहे. जुने ट्रॅक्टर फोटो काढण्यासाठी लावलेले किंवा छोटा ट्रॅक्टर राईडसाठी लावलेला, शिवार फेरी खिंडसी तलावाला लागून असल्यामुळे शंख शिंपले हजारो जमा करून नेले मुलांनी तरी संपणार नाही. आणि यावर्षी संपले तर पुढच्या वर्षी निसर्ग परत रिचार्ज करून देतो त्याला. अशा प्रकारे आहेत. कोंबड्या पाळलेल्या आहेत, फिश ठेवलेल्या आहेत. बाकीचं तिथे भरपूर शेती मुलांना दाखवण्यासाठी आणि अनुभव देण्यासाठी देतो. एक जेवण त्यांना जंगलात बनवायला सांगतो, एकही भांडं न वापरता काहीतरी बनवतात आपलं आणि खूप छान त्यांच्या चेहऱ्यावर त्याचा आनंद येतो. शेती चांगली फुललेली शेती हवी असते, त्यामुळे सरसो के खेत अगदी दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे सारखे फोटो, एक लेदरचं जॅकेट ठेवलं आहे तिथे. छान लोक फोटो काढतात आमच्या सरसोच्या शेतात. तोही तोडायची कोणालाच परवानगी नाही. म्हणजे मुळा असा मोठा झाल्यावर बाहेर निघतो तरी पण ते तोडत नाही, ते फोटो काढायला लोकांसाठी असतो. अगदी शेवटी फुलावर येऊन जातो. कापूस किंवा टमाटर वगैरे सगळं लावलेलं आहे. बैलगाडी किंवा ट्रॅक्टर राईड, एक छोटा ट्रॅक्टर मी वापरतो, त्याच्यावर लिहिलं आहे मैं बडा होके ट्रॅक्टर बनूंगा. त्याची एक वेगळी मजा आहे. तर तुम्ही कसं क्रिएटिव्हली वापरायला ते पहा. एलिमेंट सारखे आहे पण कोणतेच 2 कृषी पर्यटन केंद्र हे सारखे नाही होणार. तुम्ही हे इथून घ्या, ते तिथून घ्या, वेगवेगळ्या ठिकाणून घ्या. आता आज एवढं चंद्रशेखर साहेबांचं झालं, हस्तक मॅडमचं PPT झालं, 8-10 पॉईंट लिहून घेतले, लगे उद्याच कामाला लावणार आहे टीमला. तुम्ही आल्यावर तुम्हाला थोडासा कुठेतरी ते दिसेल की अरे हां हे काहीतरी त्यांनी आपल्या इथून घेतलेलं दिसतं आहे. आणि ठीक आहे, असंच चालतं आपलं कृषी पर्यटन म्हणजे असंच आहे. ठीक आहे ना. याचा पाईप त्याला वापरून घेतो आपण, रे भाऊ खताची पोतं जरा दे बरं, उद्या आले की परत देतो. काय बस हे असंच उसणं बिसणं घेऊन आपलं काम चालवायचं, बढिया करायचं. कारण आनंद घेतला गेला पाहिजे. बाकी विदेशी पर्यटक नागपूरमध्ये आले की रामटेकला आल्याशिवाय राहत नाही आहे ना. आशिषजींच्या शॅडो कॅबिनेटमधलं मी टुरिझम मिनिस्टर आहे, त्यामुळे तिथलं सगळे वॉटर बॉडीज असल्या, तिथले शेतं असले, तिथले जे जुने मंदिरं सगळ्याची चौकीदारी करतो. माझ्यामुळे तिथे जे अनवॉन्टेड टुरिस्ट यायला लागले, पार्ट्या करून घाण करणारे, तिथे फॉरेस्ट डिपार्टमेंटचे गेट लावून टाकले. त्यांना सांगून 10 रुपये तिकीट लावलेलं आहे, प्लॅस्टिक तिथे जमा करायला लावतो. आणि खिंडसीचा 5 किलोमीटरचा किनारा दर सोमवारी आमचे लोक पोतं घेऊन साफ करतात. हे पर्यटकांनी टाकलेलं आहे याच्यावर. लहान मुलं तर चॉकलेट खाल्लं तरी रॅपर खिशात घेऊन जातात. तिथे भरपूर त्यांना माझा विषयच बेसिकली नेचर डिफिशिट डिसऑर्डर या विषयामध्ये मी काम करतो आहे. शहरी मुलांच्या व्यक्तिमत्वावर शहरीकरणाचे जे वाईट परिणाम आहे त्याच्यावर मी काम करतो. तर एकदा 1 to 1 जेव्हा आपण भेटू तेव्हा अजून डिटेलमध्ये बोलू. कृषी पर्यटनाचे हे ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज, अगदी सेफ्टीची खूप आवश्यकता असते. अगदी मनापासून याची काळजी आपण घ्यायला पाहिजे. बोरं, चिंचा, आवळे, टमाटर, पेरू, गाजर, मटरच्या शेंगा, टेकोडे आणि जे काही सिजनल राहील ते आपल्या पाहुण्यांना मनापासून खाऊ घाला. त्यांना बिलकुल खुश करून सोडा. आजूबाजूचे जे काही मंदिरं किंवा काही चांगले लँडमार्क असतील तेही त्यांना दाखवा. कारण बरेचसे लोक आयुष्यातून 2दा किंवा 3दाच पर्यटनाला जातात. तर तुमच्याकडे आलेला त्यांचा जर चांगली तुम्ही जर सेवा केली तर तो परत तुम्हाला मार्केटिंग करायची गरज न पडता तो जो कस्टमरचा मेवा आहे ते स्वतःच तुम्हाला आणून देतील, याची काळजी असते. रामटेकला आजूबाजूला आम्हाला तर आशीर्वादच आहे. रामभाऊवरती बसलेले आहे, त्यामुळे त्यांच्या नजरेमध्ये सगळं व्यवस्थित चालते, काही प्रॉब्लेम तिथे होत नाही. आणि सकाळ ते संध्याकाळ केव्हाही या, तिथे असंच प्रफुल्लित वातावरण असते. ही माझी आई आहे, नगरपालिकेतून रिटायर्ड झालेली आहे आणि छान एकदम आता तिला भेटायला डायरेक्ट लोक येतात. खूप बिझी असते माझ्यापेक्षाही. इथे मी बाहेर असलो की तिला बोलायलाही वेळ नसते. ही आमची टीम आहे, आमची चेरी फार्मची, ती पण जोरदार, तिने खूप छान सांभाळलं आहे. आणि बाहेरून जेही पाहुणे येतात, बाजूच्या वॉटर बॉडीजमध्ये येणारे प्रवासी पक्षी असो किंवा आजूबाजूच्या लेकमध्ये दिसणारे ब्लॅक बस असो. हा आज सकाळचा फोटो आहे, माझ्या मुलीने तोडलेले आमच्या स्ट्रॉबेरीज आहेत. तर स्ट्रॉबेरीज, अशा फ्रेश स्ट्रॉबेरीज आणि फोटोचा गहू आमच्याकडेही आहे. मॅडम खूप छान, तुम्ही पण या, तुम्हाला आमंत्रित करतो आमचा फोटोचा गहू पाहायला. आणि या
बैलगाड्या आणि या सगळ्या गोष्टी चकाचक चमकवून माझी एक मोठी पोल्ट्री तिथे सातपुडा बर्डची पोल्ट्री आहे ती पाहायला या. आता सध्या ठेवले नाही बर्ड्स कारण जैन मंदिर आहे बाजूला. जैन क्लायंट माझे डिस्टर्ब होऊन जायचे त्यामुळे ती पोल्ट्री दुसरीकडे शिफ्ट करणार आहे आता मी. केली आहे ऑलरेडी. माझं किचन प्युअर व्हेज किचन आहे तिथे आणि बाकी आपल्या मित्रमंडळींकडून आणलेले पूर्ण सामान. म्हणजे माझ्याकडे जर कोणी मोबाईल घेऊन आलं तर तो मोबाईलच्या लाईटमध्ये कॅरम खेळेल पण तो मोबाईलवर बसणार नाही याची मी काळजी घेतो. त्यांना त्यांच्या पालकांना नेहमी याच्याबद्दल सांगत असतो. आणि इतकं छान रामटेकबद्दल चेरी फार्मबद्दल इथे सांगण्याची संधी दिल्याबद्दल ॲग्रोव्हिजन आणि स्मार्ट फाउंडेशनचे मनापासून आभार मानतो. तुम्हाला सगळ्यांना पर्सनली इन्व्हाइट करतो की एकदा चेरी फार्म पाहायला जरूर या. थँक्यू सो मच. माझा नंबर बाहेर सध्या पुढचं सेशन चालू व्हायचं आहे. अमोलजी धन्यवाद. मी आर्किटेक्ट राटे साहेबांना विनंती करतो की सर प्लीज वेळेचं थोडंसं बंधन आहे. आपण खूप उशीर झालेला आहे तरी आपलं प्रेझेंटेशन 1-2-5 मिनटात संपवावं. नमस्कार मित्रांनो, मी आर्किटेक्ट निलेश रामभाऊ राटे, बेसिकली अमरावतीचा पण पुणे इथे प्रॅक्टिस करतो आणि मागच्या 4 ते 5 वर्षापासून फक्त ॲग्री टुरिझम हा सब्जेक्टच घेऊन मी हे काम करतो. मी आता बिल्डिंग बनवत नाही, फक्त शेतीला ॲग्री टुरिझममध्ये कन्वर्ट करतो आणि मी आता याच्या पुढचं पूर्ण लाईट मी हे ॲग्री टुरिझमसाठी डेडिकेट केलं आहे. आणि ही जस्ट ॲग्री टुरिझमची सुरुवात आहे. आज तुम्ही बघितलं किती चांगलं विदर्भात पोटेन्शियल आहे. विदर्भ हे स्काय इज द लिमिट ॲग्री टुरिझमसाठी आहे. फक्त आपल्याला त्याला थोडं वेगळ्या अँगलनी बघायला पाहिजे. आता इथे माझा रोल काय येतो? फर्स्ट ऑफ ऑल ॲग्री टुरिझम सेंटर करायसाठी कुठल्याही आर्किटेक्टची गरज नाही. मी तुम्हाला इथं क्लिअरली सांगतो. जसं पहिल्या दिवशी ताप येतो तर आपण क्रोसिन घेऊन बरं होतो, 2-4 दिवस गेला की मग डॉक्टरकडे जातो. तर तुम्ही 3ऱ्या-4थ्या स्टेजला पण येऊ शकता. असं नाही की तुमच्याकडे आर्किटेक्ट असलाच म्हणजे तुम्ही ॲग्री टुरिझम सेंटर करू शकता. पण तुमचा नेक्स्ट लेवलचा जर प्लॅन असेल, कारण ही इंडस्ट्री रॉकेट स्पीडने वाढतं आहे. कारण टुरिझम अशी एकमेव इंडस्ट्री आहे की जे 21 लोकांना एम्प्लॉयमेंट देतं. तर मी जास्त वेळ घेत नाही. मी फक्त शॉर्ट माझं PPT दाखवतो. ज्याला कोणाला इंटरेस्ट असेल त्याने आपण नंतर बोलू की डिझाईनचा रोल काय असतं. तर आम्ही बघताना काय बघतो हे सगळ्यांसाठी कॉमन आहे. तुम्ही याचे फोटो घेऊ शकता. हा यूट्यूबला आहे, निलेश राहाटे, तुम्ही यूट्यूबला टाका. इथं सगळी माहिती दिली. महाजन सरांच्या म्हणजे फ्रेंडशिप, मैत्री आणि भन्सळे सरांच्या गायडन्सनी मी म्हणजे या फील्डला आहे. तर आम्ही बघताना काय करतो, काय काय ॲक्टिव्हिटी बघतो हे मी आता वाचत नाही, वेळ कमी आहे, पुढच्या वक्त्यांना यायचं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आम्ही बघतो. दुसरं काय असतं की फार्म सिलेक्ट करताना काय बघितलं पाहिजे. जसं प्रत्येक ॲग्री टुरिझम सेंटर हे डिफरंट असतं. असं नाही की सरांचं ॲग्री टुरिझम सेम आणि अमोलांचं वेगळं. कारण हे पर्सन ओरिएंटेड सेंटर आहे. ये जो बिज़नेस है ये पर्सन टू पर्सन वैरी होता है. आपके इंटरेस्ट पे डिपेंड है. कोई एक साइंटिस्ट है तो आप साइंटिस्ट के बेस पे एग्री टूरिज्म सेंटर बना सकते हैं. कोई वेटरनरी डॉक्टर है, आप 10 एनिमल रखो, उसका इन्फॉर्मेशन दो. कोई एस्ट्रोनॉट है तो आपके प्रोफेशन से रिलेटेड आप एग्री टूरिज्म को जोड़ सकते हैं. मैं थोड़े गवर्नमेंट के नॉर्म्स बताऊंगा कि आपका दिल थोड़ा हल्का हो जाएगा कि गवर्नमेंट क्या सपोर्ट करता है. और 2016 में एक स्ट्रक्चर्ड पॉलिसी आया, अभी उसका इम्प्लीमेंटेशन हो गया. तो सबसे पहले ये इसका फ़ोटो ले लो क्योंकि लोग इसमें ये सब गलती करते हैं. मैं सबको रिक्वेस्ट करता हूँ कि 80% आपके पास एग्रीकल्चर होना चाहिए. 80% एग्रीकल्चर, 20% टूरिज़्म. लेकिन मेरा 5 साल का एक्सपीरियंस है. मैं 50 से ज़्यादा सेंटर डिज़ाइन कर चुका हूँ. लोग इसका उल्टा करते हैं, फिर रोते हैं बाद में क्योंकि इन्वेस्टमेंट ज़्यादा कहाँ लगता है टूरिज़्म में. फार्मिंग तो आप कर ही रहे ना, तो इसको आप ध्यान में रखना कि इसको भूलना नहीं. एग्रीकल्चर 80% होना चाहिए. फिर वो कैसा होना चाहिए, ये आपका लेआउट का मैं कुछ ऑप्शन देता हूँ. ये मेरा सीक्रेट है, मैं आपके लिए ओपन करता हूँ. इधर आप वन साइड 20% ले लो, 80% फार्मिंग ऐसा रखो. या दूसरा है कि मिक्स कर सकते सेंटर में. जैसा किसी ने कोई ने बोला कि मेरे पास अबेंडन लैंड पड़ा था 20%, तो बीच में आप यूज़ करो. तो उसको भी आप सब डिवाइड कर सकते हैं अलग अलग कैटेगरी में, अलग अलग पोर्शन में. तो बेसिक ऑब्जेक्टिव क्या है, ये क्यों करना क्यों चाहिए. एक तो डबलिंग फार्मिंग इनकम, मैंने फार्मर का नहीं बोला, फार्मिंग इनकम. दूसरा है कनेक्टिंग इंडिया टू भारत, क्योंकि शहर में ज़्यादा लोग रहते हैं, ग्रामीण में कम रहते हैं. तो हमको शहर के लोगों को कहाँ पे लाना है, गांव में. और ये एक दुकान बन जाता है जहाँ पे आप, मैं तो बोलो टूरिज़्म का इनकम तो है ही, इसके अलावा आप उसमें वेजिटेबल बेच सकते हैं, फ्रूट्स बेच सकते हैं. तो ये सब चीज़ों का सोल्यूशन है. तो यहाँ पे क्या क्या एक्टिविटी कर सकते हैं, 70 से 80 एक्टिविटी कर सकते हैं. मैं इसमें ज़्यादा डिटेल में जाता नहीं, तो आप उसका फ़ोटो खींच लीजिए. 20% में क्या करना चाहिए, जस्ट मैं स्लाइड और करता हूँ. आप फार्म स्टेज बना सकते हैं आपके बजट के हिसाब से, कोई फिक्स क्राइटेरिया नहीं है. गवर्नमेंट का क्राइटेरिया खाली 185 स्क्वायर फीट होना चाहिए अटैच टॉयलेट. तो ये कैसे होने चाहिए,
डाइनिंग एरिया कैसा होना चाहिए, तो ये कुछ लेआउट्स है। तो मैं आपको मेरा एक प्रोजेक्ट मैंने यहाँ पे रिसेंटली किया है वर्धा में, वसुंधरा एग्री टूरिज्म, आप उसको देख सकते हैं। उसका एक 1 मिनट का वीडियो है, जस्ट मैं शॉर्ट में उसको दिखाता हूँ भैया, 1 मिनट। तो आपको ज़्यादा आइडिया आएगी। और ये सारी इन्फॉर्मेशन 58 मिनट का मेरा एक वीडियो है, नीलेश रहाटे यूट्यूब चैनल है, उस पर डालिए। आप खुद भी कर सकते हैं, उसके लिए हर टाइम मेरी ज़रूरत नहीं है, क्योंकि आई एम ऑल्सो नॉट एक्सेसिबल टू एवरीवेयर, क्योंकि मैं हर जगह नहीं जा सकता हूँ। दो साल पहले का वीडियो है। एक्सिस्टिंग रिसोर्सेज को यूज किया है, यहाँ पे एक प्लांटेशन था। छोटे-छोटे गेम्स आप रख सकते हैं यहाँ पे। स्कूल के बच्चे आते हैं, गवर्नमेंट का मैंडेटरी किया है, हर स्कूल बच्चे को साल में एक बार एग्री टूरिज्म सेंटर आना है। ये हमने टेंट हाउसेस बनाए। एक्चुअली अबेंडन लैंड था, यहाँ पे एक भी पेड़ नहीं था। हमने 3 साल में पूरा इसको, ये कॉटेजेस है, रेडीमेड वॉल्स स्कूल की ट्रिप तब आती है यहाँ पे। 7 एकड़ का premises है। मैं तो सबसे पहले महाजन सर का थैंक यू बोलना चाहता हूँ कि उन्होंने मुझे चांस दिया और मैं पुणे से यहाँ आ पाया, और क्योंकि मेरा विदर्भ से कनेक्ट है। थैंक यू वेरी मच, और ऑडियन्स को सबको थँक यू सर। धन्यवाद आपल्या सर्वांचे। आता हे वर्कशॉप संपलंय असं मी जाहीर करतो। धन्यवाद।